सिंग ज्याचं सिलेक्शन मागच्याच वर्षी ISPL मध्ये अंडर-19 कॅटेगरीमध्ये माझी मुंबई या संघात झालं होतं आणि एका बाजूला समाधान आहेरकर, हे दोन फलंदाज तुम्हाला त्यांना पाहायला मिळतील. या बाजूला बॉलिंग ट्रॅकवर बॉल जे होतोय सौरभ खर्डीचे प्रतीत यश अष्टपैलू खेळाडू. कल्याण डोंबिवलीची पूर्ण साईड दिसते जवळपास. नेव्हिटेक रायडर जसा उल्लेख जितूने केला, जितू शेलार, की ग्रामीण क्रिकेटपटूंना जास्तीत जास्त आम्हाला पुढे आणायचं आहे आणि कल्याण डोंबिवली क्रिकेट खूप प्रचंड मोठं आहे. कोणाला निवडायचं कधी कधी हा प्रश्न संघ मालकाच्या मनामध्ये असतो, पण तरी देखील नरेश सावंत असतील, प्रमोद म्हात्रे असतील, जितू शेलार असतील यांनी खूप चांगला संघ बांधलेला आहे. आणि एका बाजूला आपण NTW मीरा भाईंदर या संघाचा आढावा घेतला, ज्याचे ओनर आहेत चव्हाण सर, नितीन वारे सर, तसेच वेलिंग्टन रॉड्रिक सर. यांनी देखील जवळपास सर्व मीरा भाईंदरचे खेळाडू निवडलेले आहेत. समाधान मुंबईचे आहेत, बाकी सर्व खेळाडू हे मीरा भाईंदरचे आहेत. तर ह्या विषयावर आपण चर्चा करूया मध्यंतरामध्ये, की संघ मालक किती महत्त्वाचे आहेत, जे आपल्या परिसरातील क्रिकेटपटूंसाठी वेळ देतात. चला आता जास्त वेळ न घेता मॅच सुरू करण्याचं दिरंगाई करू नका, सामना स्टार्ट करा. बॉलिंग ट्रॅकवर सौरभ, स्ट्रायकर्स एंडला आहेत ते म्हणजे समाधान, आणि नॉन स्ट्रायकर्स एंडला आहेत कबीर सिंग. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन या ठिकाणी पाहायला मिळते. पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्लेमध्ये आपण क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला तर शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, फाईन लेग, सर्कलच्या बाहेर, वाईड ऑफ, लॉंग ऑफ आणि काऊ कॉर्नर असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. 6 षटकांचा फॉर्मॅट आहे. या 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये NTW वॉरियर्स मीरा भाईंदर कुठपर्यंत पोहोचतोय. सौरभ म्हात्रे पहिलं षटक हाताळण्यासाठी यावेळेस पंच केलंय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर्समध्ये पाहायला मिळालं. एक चोरटी धाव घेतली सुमितच्या वतीनं. फॅन्टॅस्टिक एफर्ट. पुन्हा एकदा टेनिस.च्या माध्यमातून रिप्लेमध्ये ही घटना पाहायला आवडेल. काय जबरदस्त स्टॉप होता. पहिलाच बॉल जसा पंच केला आणि त्यानंतर अक्षरशः डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत बॉडीला थोडं स्ट्रेच केलं फिल्डरने आणि काय बॉलला स्टॉप केले. अप्रतिम फिल्डिंग. मात्र इथे धाव देखील मिळाली नाही आणि पहिल्याच चेंडूवर एक अप्रतिम नजराणा इथे पाहायला मिळाला. कबीर जो स्ट्राईक एंडला आहे, दुसऱ्या बाजूला समाधान, सौरभ म्हात्रे. ग्रामीण खेळाडूंना प्रामुख्याने प्रमोट केलं गेलं आहे. मगाशी उल्लेख केला की संघ मालकांवर आपण चर्चा करणार आहोत, परंतु ग्रामीण खेळाडूंना प्रामुख्याने संघात घेऊन खुल्या गटात खेळवणं ही देखील एक वेगळी पर्वणी आहे मनीष. आणि त्याचा फायदा घेतला पाहिजे गोपी. फक्त स्पर्धेत खेळून चालत नाही, तर स्पर्धेत तो चांगला खेळ दिला पाहिजे, तर तुम्हाला ती ऑपॉर्च्युनिटी मिळेल. ओ यावेळेस खेळायचं होतं कुठे, बॉल खेळलाय कुठे आणि गोल्डन डकवर कबीर सिंगचा खेळ संपलेला आहे. आणि पहिला धक्का पहिल्या षटकामध्ये NTW मीरा भाईंदरला, कबीर सिंग बॅक टू डगआउट. चेंडूचा तेवढासा अंदाज बांधता आलेला नव्हता, मात्र क्षेत्ररक्षणाने कोणतीही चूक केली नाहीये. वाऱ्याचा वेग देखील थोडंसं लक्षात घेणं गरजेचं होतं. थोडीशी जोखीम घेतली. प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता आणि तेवढाच कल्पक झेल क्षेत्ररक्षकाने टिपला. फलंदाज बाद होतोय. पहिल्या धावेवर पहिला धक्का बसतोय. फलंदाज मी तर म्हणेन की दुर्दैवरित्या अक्षरशः बाद झाला, कारण शॉर्ट सिलेक्शन त्याचं तेवढंसं प्रॉमिसिंग नाही आहे. आणि बरोबरच पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये एक मोठी विकेट इथे कबीरच्या रूपाने मिळाली आहे. चला थोडी घाई करायची आहे फलंदाजांनी. लेफ्टीने रिप्लेस केलेला आहे. गणेश जाधव हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. नाणेफेक जिंकून नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवलीने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि NTW वॉरियर्स मीरा भाईंदर या संघाला फलंदाजी करायची आहे. सौरभ म्हात्रेने पहिल्याच षटकामध्ये विकेट मिळवलेला आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन खरं तर खूप मोठं काम कल्याण डोंबिवलीमध्ये क्रिकेटसाठी चालू आहे. केतन म्हात्रे बाईक सम्राट का बनला, किंवा ऋतिक पाटील बाईक सम्राट का बनला, किंवा जीत भोईर बाईक सम्राट का बनला, तर कल्याण डोंबिवलीचं ग्रामीण क्रिकेट म्हणजे लाखाची स्पर्धा असली तिकडे बाईक कन्फर्म असते. आणि त्याचमुळे जास्तीत जास्त बाईक्स तुम्हाला कल्याण डोंबिवली परिसरामध्ये जर इतिहास तुम्ही उलगडला तर तुम्हाला पाहायला मिळतील. तर हेच आहे क्रिकेटपटूंना मोठं करण्यासाठी मोठी बक्षिसं द्यायला हवीत आणि कल्याण डोंबिवलीमध्ये ती बक्षिसं सर्रास दिली जातात. चला जास्त वेळ घेऊ नका, चर्चा तर होत राहील पूर्ण सामन्यामध्ये. सौरभ म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर, स्ट्रायकर हसनला फ्रेश बॅटर गणेश जाधव. फुल टॉस शिफ्ट केलंय बॉलला, मिड ऑफला कोणीच नाहीये. त्या संधीचा फायदा गणेश जाधवने ओळखला. एक अभ्यासू फलंदाज म्हणून गणेश जाधवला ओळखलं जातं. जास्त रिस्क न घेता त्यांनी फक्त स्ट्राईक रोटेट केली आणि स्ट्राईकवर समाधान आणला. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 2, 1 गडी बाद. पहिला धक्का लवकर लागलाय, त्यामुळे आता थोडी जबाबदारी घेऊन खेळावं लागणार आहे. समाधानकडे भरपूर टॅलेंट आहे. सलामीला आल्यानंतर आक्रमक खेळतो, पॉवर प्ले भेदण्यासाठी जाणला जातो आणि गणेश देखील तशाच धाटणीचा फलंदाज आहे. मात्र सध्या थोडी जबाबदारी पॉवर प्लेमध्ये काही फटके बनवत असताना काही फटक्यांवर बचाव करावा लागेल. मात्र यावेळेला हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न, ओ हो
लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉडीला स्ट्रेच करत असताना झेल घेण्याचा प्रयत्न करतोय, मात्र चेंडू हातातून निसटला आणि बरोबरच एक धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होते. नागावचे रोहित पाटील यांनी चांगला प्रयत्न केला, नो डाऊट. एलिव्हेशन खूप जास्त होतं बघा, बघताना सोपं वाटतं, पण जो उंच बॉल जातो त्याला जज करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्याला बॉल अडवायचा होता, षटकार वाचवायचा होता, कॅच घ्यायची होती. त्यांनी खूप प्रयत्न चांगले केले, पण ओव्हरऑल ते प्रयत्न गडबडले. धावसंख्या 3, 1 गडी बाद. पायात टाकलेला बॉल ऑन साईडला बॉलला टर्न केले, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा चुकला, एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल, कारण एक एक धाव महत्त्वाची आहे. NTW वॉरियर्स मीरा भाईंदर या संघाला ठाऊक आहे, जितू थोडेसे सरकले पण बॅकअप आहे. 2च धाव पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या पोहोचते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. NTW मीरा भाईंदर 5. एकेरी दुहेरी धावांवर प्रामुख्याने आता भर दिलाय. मागच्या चेंडूवर झेल सुटला, तिथे जीवनदान मिळालं, मात्र त्यानंतर कोणतीही जोखीम स्वीकारलेली नाही आहे. आणि मी मगाशी उल्लेख केला होता की काही फटके तुम्हाला इन्व्हेंट करायचेच आहेत, काही खराब चेंडू तुमच्यावर येणार आहे, त्यानं येणार आहेत तुमच्यासाठी, त्याच्यावर तुम्हाला खरपूस समाचार घ्यायचा आहे. मात्र दुसऱ्या बाजूने एकेरी दुहेरी धावा देखील तेवढ्याच महत्त्वाच्या ठरणार आहेत. व यावेळेला भिरकावला आहे, चांगलं टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, गणेशच्या बॅटमधून तडाखा, षटकार, 6 धावा. ग्रेट एंड ऑफ फर्स्ट ओव्हर बाय NTW मीरा भाईंदर. षटकार आलेला आहे. तुम्ही एकेरी दुहेरी धावांचा उल्लेख केला आणि त्या गोष्टीवर थोडीतरी प्रकाश टाकलेला आहे. गणेश जाधवने षटकार खेचून या षटकावर आपलं अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न त्यांचा पाहायला मिळाला आहे. ऑन साईडला आडव्या बॅटनं खेळत असताना त्यांचा कम्फर्ट झोन आहे स्क्वेअर लेग. 6 धावांची वसुली त्यांनी केलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. सौरभ यांनी पहिले 5 चेंडू खूप चांगले हाताळले. शेवटच्या बॉलवर षटकार आला आणि NTWचा धावफलक चांगला सेट झालाय, डबल डिजिटवर पोहोचलाय. 11 धावा, 1 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये विकेट गेल्यानंतर 11 धावा. वाह, ॲक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in वर आपण पाहतोय. जसा चेंडू आला येऊ दिला आणि त्यानंतर बॅट स्विंग अतिशय चांगला होता, बॉडी खूप चांगल्या पद्धतीने रोल केली आणि बरोबर असा षटकार केला. चला, फार वेळ घेऊ नका. प्रत्येक षटकानंतर क्षेत्ररक्षण बदलण्यासाठी जास्तीचा वेळ घेता येणार नाही आहे. तुम्हाला 6 षटकांसाठी 25 मिनिटाचा अवधी दिलेला आहे आणि 25 मिनिटांमध्ये जर तुमची 6 षटकं पूर्ण झाली नाहीत तर मात्र तुम्हाला एक खेळाडू 30 यार्ड वर्तुळामध्ये घ्यावा लागतो. त्यानंतर तुम्ही जर 30 मिनिटांपर्यंत वेळ घेतला तर त्यानंतरच्या प्रत्येक मिनिटाला तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यायचा आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाई करायला आयोजकांना भाग पाडू नका. वेळेचं बंधन फलंदाजी करणारा संघ असू दे किंवा गोलंदाजी करणारा संघ असू दे, आपल्याला पाळावंच लागणार आहे. त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. पहिलं षटक संपलंय मनीष. 11 धावा. नेल्सन आकडा सध्या धावफलकावर आहे NTW साठी. 11 धावा, 1 गडी बाद. शेवटचा सामना तुमची पूर्ण दिवसाची मेहनत वाया घालवू शकतो जर कमी षटकांचा झाला तर. तसं होऊ नये त्याचमुळे बघा सूचना आम्ही आयोजकांच्या वतीने देतोय. ओव्हर ब्रेकमध्ये चला जितूजी जास्त वेळ नाही घ्यायचं प्लीज. 6 षटकांचा फॉर्मॅट आहे आणि तुमच्याकडे प्रचंड मोठा अनुभव आहे, त्याचमुळे त्या अनुभवाचा वापर करून आयोजकांचा वेळ वाचवण्यासाठी सहकार्य करावं. बॉलिंग ट्रॅकवर हर्षद ठोंबरे, खवणीचे हर्षद ठोंबरे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होता. समाधान लोवा फुल टॉस ऑन साईडला बॉलला दिशा दिलेली आहे. क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लेगला पहिल्या धावेला दुसऱ्या धावामध्ये आता कन्वर्ट केलं. आता ही दोन्ही फलंदाजांची बॉन्डिंग जुळले. गणेश आणि समाधान या दोघांच्या वतीनं आता प्रत्येक बॉलवर जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न दिसतोय. पहिल्या बॉलवर डबल, धावसंख्या 13. पहिल्या चेंडूला जसं खेळून काढलं, पाहिलं होतं की क्षेत्ररक्षक दूरवर आहे. पहिलीच धाव घेत असताना दुसऱ्या डावाचा मनामध्ये स्पष्ट हेतू दाखवून दिला होता आणि लगेचच आखो में इशारा केला आणि 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. दुहेरीबरोबर धावफलकावर धावा आहे 13 धावा. हर्षद ठोंबरे पुढचा चेंडू समाधानसाठी पुन्हा टाकण्यासाठी सज्ज झालाय. ओ यावेळेला भिरकावलाय जरूर, क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार केली आहे. येतोय हा मॅसिव्ह हिट, समाधानच्या बॅटमधून षटकार. कबीर सिंग हा शून्यावर बाद झाला. वाटलं होतं की नेव्हिटेक रायडर्स संघाकडून ते प्रेशर बिल्डअप केलं जाईल, पण आता दोन्ही फलंदाजांच्या वतीनं जेव्हा एक एक षटकार आलाय तर त्या विकेटचं गांभीर्य लक्षात घेत असताना या दोघांच्या वतीनं आता ती फलंदाजी पाहायला मिळते. खरं तर हर्षदकडे ती कॅपॅबिलिटी आहे, पण आता ताकदीचा वापर करत असताना, वेळ जुळवत असताना फटक्यांची निवड आता फलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळते. NTW वॉरियर्स मीरा भाईंदर संघ आता 19 वर पोहोचलेला आहे. पुन्हा एकदा हर्षद तयार. ओव्हर द विकेट. खूप जसं शफल झाले, अपील नाही केली तरी चालेल, कारण या स्पर्धेमध्ये LBWच्या स्वरूपात फलंदाजाला बाद देता येत नाही. लेग बाईची 1 धाव, 1 धावेची होते व धावसंख्या 20. यावेळेला स्वतःला ब्लॉक करून घेतलं. खरं तर बाहेर आला होता आउटसाईड ऑफ स्टंप, मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपवर आला. ऑफ स्टंपपासून बाहेर येऊन ऑन साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता समाधानचा, मात्र गोलंदाज हर्षदने देखील चेंडू अगदी
त्याच्या पायात टाकला आणि तिथे तो बचावलाय. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये ते पाहायला मिळते. परंतु त्यानंतर देखील तो लगेचच उभा राहिला. त्याने पाहिलं एक धाव होऊ शकते आणि ती कल्पकतेने पूर्ण केली. लेग बायचा सिग्नल होता. बरोबरच एक धाव. मनीष धावा कशाही येऊ त्या येणं गरजेचं आहे आणि ती प्रत्येक धाव महत्त्वाची असणार आहे. पुढचा चेंडू यावीला गणेशसाठी. हो 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 भरपूर बाहेर टाकलाय राऊंड विकेटने. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. हर्षदकडून थोडीशी चूक झाली मात्र ती चूक पथ्यावर पडणार आहे. NTW वॉरियरच्या धावफलकावर एक अतिरिक्त धाव ॲड होते. बरोबर धावसंख्या झालेली आहे 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शॉर्ट हँडमॅन, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये आहे, सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट हर्षद गणेशसाठी. राऊंड विकेटने येतोय. ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला ऑन साईडला लपटण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आता ते ड्रिल करून दाखवतात की मला पंच करता आला असता, मला कट करता आला असता, पण आता वेळ निघून गेलेली आहे आणि हर्षद आता आपल्या बाजूने खेळ घेऊन जातो. हा डॉट बॉल खूप महत्त्वाचा होता हर्षदसाठी. टप्पा थोडासा मागे ठेवला होता मनीष. टप्पा मागे ठेवला, बॉल चांगला फिरवला मात्र फलंदाज गणेश जाधव लवकर कमिट झाला आणि त्यामुळे कोणतंही कनेक्शन त्याला पाहायला मिळालं नाही आहे. चेंडू निर्धावला. हर्षदने वाईटनंतर चांगला कमबॅक केलं. पुढचा चेंडू गणेशसाठी. यावेला देखील व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. मागचा चेंडू थोडासा मागे ठेवला, यावेला टप्पा पुढे ठेवलाय परंतु वळण घेणारा बॉल पुन्हा बाहेर चाललाय. पंच वाईट बॉलची घोषणा करतायत. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र त्यामध्ये थोडीशी चूक होते आणि अतिरिक्त धावा. ह्या धावा ज्या तुम्ही खर्च करता त्या दुसऱ्या डावामध्ये तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात आणि त्या डोकेदुखीवर तुम्हाला कोणत्याही मेडिकलमध्ये सॅरिडॉन मिळणार नाहीये. त्यामुळे ह्या अतिरिक्त धावा थांबवणं गरजेचं असणार आहे. 22 धावा एक गडी बाद. लांब लचक षटक राहिलेलं आहे. बघा वेळ वाया जातो हे देखील महत्त्वाचं आहे. जितकं लांब लचक षटक राहील तेवढा भुर्दंड तुम्हाला बसू शकतो. धावसंख्या 22. हर्षद राऊंड विकेट. यावेळेस सरळ बॅटचा केला वापर. बॉल करतो हवाई सफर, थेट लँड ऑफ द सीमारेषा पार. सीधी बॅट, नो बकवास, सिक्सर. याच फटक्याच्या तयारीत होता. मागच्या काही चेंडूंवर ती तयारी दाखवली होती. आधीच ठरवलं होतं की मला हा स्ट्रोक खेळायचा आहे आणि जसा चेंडू आला तसा सरळ बॅटने भिरकावलाय. षटकार आलाय गणेशच्या बॅटमधून. एक रुबाबदार टिंगरे सरकार षटकार. 6 धावा. 6 धावांबरोबर धावफलक पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावर 28 धावा. आता NTW वॉरियरची गाडी पटरीवर आली आहे. रंपंपम चालली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे मनीष. हर्षद आत्मपरीक्षण करतोय. नेमकं काय चुकतंय. व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना त्या ग्रामीण क्रिकेटचा फायदा तुम्हाला होतो. तुम्ही ग्रामीण संघातले सर्वोत्तम खेळाडू असतात तेव्हा तुम्हाला व्यावसायिक संघामध्ये निवडलं जातं. फुल लेनचा बॉल मिड ऑफ नाही आहे. बॉल जाईल मागे, सिंगल होते कंप्लीट. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न केले जातील का तर नाही, कारण जर व्यवस्थित धावफलक सुरू आहे तर मग घाई करण्याची गरज नाही अशीच भावना गणेश आणि सबदांच्या दरम्यान पाहायला मिळाले. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 29 एक गडी बाद. NTW वॉरियर्स मेरा भाईंदर. चला ओव्हर ब्रेक मध्ये टाइमपास करू नका, लगेच बॉलर यूज करा. क्षेत्ररक्षकांनी आपली जागा घ्या. 2 षटकांचा गेम संपला. 29 for 1 NTW वॉरियर्स मीरा भाईंदर. टिंगरे सरकार चषक 2025 आज 4था दिवस आपण अनुभवतोय. 4थ्या दिवसाचा खेळ आपल्यासमोर रंगलाय. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. क्रिकेटचा महासंग्राम याची देही याची डोळा रंगलेला हा सोहळा पाहण्यासाठी दाखल झालेला तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना सध्या सुरू आहे जिथे NTW वॉरियर्स विरुद्ध नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवली या 2 संघांच्या दरम्यान तो सामना आहे. पहिल्या डावासाठी सुरू असताना 2 षटकं संपले. 14.50च्या सरासरीने 29 धावा धावफलकावर. समाधान 5 बॉलमध्ये 10वर खेळतोय तर गणेश 6 चेंडूमध्ये 16वर पोहोचलाय. सुरुवात थोडीशी अडखळणारी होती. कबीर सिंग लवकर बाद झाला मात्र त्यानंतर समाधान आणि गणेशने जबाबदारी घेतली. दुसऱ्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी ते रचतायत आणि सध्या सुस्थितीमध्ये पहिल्या 2 षटकामध्ये अर्थातच पॉवर प्लेमध्ये NTW वॉरियर्स पाहायला मिळतात. यानंतरचा सामना ज्याची उत्कंठा आपल्याला लागलेली आहे तो म्हणजे सोहेल 11 नांदेड विरुद्ध DD स्पोर्ट्स बिबवेवाडी पुणे या 2 संघांच्या दरम्यान आजच्या दिवसातील तिसरा सामना रंगणार आहे. त्यामुळे आज कुठेही जाऊ नका. रविवार आहे, संडे फन डे, संडे क्रिकेट डे. आज भरपूर क्रिकेटची मेजवानी मायबाप क्रीडा रसिकांना टिंगरे सरकार चषक 2025 मध्ये पाहायला मिळणार आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर राईस झाला. अतिरिक्त बाउन्स आणि आता चेंडू चाललेला आहे गलीमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात. अखेर चेंडू थांबलाय मात्र तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजे तिसऱ्या षटकाला सुरुवात. सौरभ आलाय. पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळतात. संधी मिळायला हवी. पहिल्या षटकात जर त्याला विकेट मिळालेली आहे तर त्याला संधी मिळायलाच हवी. त्यामुळे स्पेल कंटिन्युएशनसाठी सौरभला बोलवण्यात आलेला आहे आणि कॉमेंट्री बॉक्स एंडकडून सौरभ पहिला चेंडू हाताळताना पाहायला मिळाला.
संधी मिळाली होती. फ्लाय स्लिप गलीमध्ये बॉल थोडा काळ हवेत राहिला होता, पण दोन्ही क्षेत्ररक्षकांचा चकून बॉल मागे गेला. 2 धावा पूर्ण करण्याचा संकल्प दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केला. धावसंख्या 31 झाले. NTW वॉरियर्स खेळायचा होता ऑन साईडला, बॉल पोचतोय लॉंग ऑफला, सिंगल होते कंप्लीट. करण धुळे त्या ठिकाणी उत्तम क्षेत्ररक्षणाच्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे आणि तितका चांगला थ्रो त्यांनी स्ट्रायकर्स एंडला केला. एक धाव पूर्ण करता आली. धावसंख्या 32, 1 गडी बाद. खूप चांगला थ्रो होता, लॉंग ऑफला तो होता, तिथून त्याने डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या दिशेने थ्रो केला. क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे. करण धुळे जो एक चर्चेतला खेळाडू आहे, एक धाव इथे मिळाली सौरभच्या या चेंडूवर. 3 धावा आतापर्यंत त्याने 2 चेंडूमध्ये खर्च केले आहेत. 2.2 नंतर 32 आहेत NTW वॉरियर्स. समाधान 5 बॉलमध्ये 10 वर घेतोय. 200चा स्ट्राईक रेट आहे आणि त्यामुळे तो स्ट्राईक रेट सातत्यपूर्ण ठेवण्याचा तो प्रयत्न करेल, परंतु सौरभ या चेंडूवर संधी देईल. हो सफल झाला होता आउटसाठी. ऑप्शन भरपूर बाहेर गेला, धाव घ्यायची आहे. येस नो वेट. बचावलाय, नेम लागलेला नाहीये. धाव घ्यायची की नव्हती खरं तर, मात्र जसा नॉन स्ट्राईक एंडवरून गणेश निघाला त्यानंतर समाधानला ही धाव घेण्यासाठी त्याने प्रवृत्त केलं आणि अखेर जोखीम भरलेली धाव होती. शरीराचा वेध घेतला होता चेंडूने. एक धाव मात्र खात्यामध्ये ॲड होते. सौरभने फॉलो केलं बॅटरला. कधी कधी ते महत्त्वाचं असते, कारण क्लोज टू बॉडी स्ट्रोक खेळणं तितकं सोपं नाही आहे आणि जेव्हा बॉलला पेस असतो ते तर कठीणच आहे आणि तेच पाहायला मिळालं मागच्या चेंडूवर. तेवढा स्कोप फलंदाजाला मिळाला नाही स्ट्रोक जनरेट करण्याचा. धावसंख्या 33 झाले. लेफ्टी बॅटर गणेश 19वर त्यांचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलाय. लेन बॉल होता, ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये सिंगल होते कंप्लीट. दुसऱ्या धावसाठी कॉल दिला जातोय आणि तो कॉल स्वीकारला देखील गेलेला आहे गणेशच्या वतीनं. दोन्ही फलंदाज ए स्ट्राईक करण्यासाठी ओळखले जातात आणि म्हणूनच प्रत्येक बॉलवर ती मोठ्या फटक्यांची मनीषा त्यांची दिसून आलेली आहे. 2ची होते वर धावसंख्या 35, 1 गडी बाद. NTW या षटकामध्ये 4 चेंडूवर एकही मोठा फटका आलेला नाहीये, मात्र एकेरी दुहेरी धावा आल्यात, ही जमेची बाब आहे. त्यामुळे या षटकामध्ये सौरभ पुन्हा प्रभावी पाहायला मिळतोय. आतापर्यंत 10 चेंडू त्यांनी टाकले, 16 धावा खर्च केल्यात, 1 गडी त्यांनी बाद केलाय. आणि नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवलीसाठी ही खरं तर जमेची बाब आहे, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये चांगल्या धावा आल्या, मात्र तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्येला थोडा स्पीड ब्रेकर लागला आहे. मात्र गणेशचा प्रयत्न असणार आहे. यावेळेला भरपूर बाहेर होता बॉल, टप्पा पडल्यानंतर सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल आला. या षटकाने पुन्हा एकदा नेव्हिटेक रायडर्सला एक नवी उमेद दिली. फाइंड ऑपोनंट्स वीक झोन, गोलंदाज तेच करतोय. ऑफस्टमच्या बाहेरची बॉल खेळत असताना गणेश जाधव थोडासा धडपडतोय आणि त्याच गोष्टीचा फायदा सौरभ म्हात्रेने उचललेला आहे. लेन बॉल, क्लासिक कव्हर ड्राईव्ह टुवर्ड्स एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं, पण तितकाच चांगला कॉल समाधानचा दरम्यान मिळतात. या 2 धावांची होते वाट. चांगलं षटक राहिलेलं आहे नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवलीसाठी सौरभचं. मागच्या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केला होता, पण आता तो वापसीचा खेळ या षटकामध्ये सौरभचा पाहायला मिळाला. प्रथम फलंदाजी करताना NTW मीरा बाइंदर्स 37 धावा, 1 गडी बाद. प्रोजेक्टेड स्कोरवर जर नजर टाकली आपण, या सरासरी 74 पर्यंत जाऊ शकतो. समाधान 6 बॉलमध्ये 10 वर आहे. 5 बॉलमध्ये आधी तो 10 वर खेळत होता, तर त्यानंतर एक चेंडू त्याने खेळला, तिथे त्याला धाव मिळालेली नव्हती. गणेश 11 बॉलमध्ये 23 वर खेळतोय आणि बरोबरच आपण पाहतोय की 3 नंतर 37 आहे. चला फार वेळ टीम मीटिंग नकोय. 3 षटकं अजूनही आपल्याला वेळेत पूर्ण करायचे आहेत. फार वेळ टीम मीटिंग घेऊ नका. नेव्हिटेक रायडर कल्याण डोंबिवली, जितू शेलार आपल्याला विनंती आहे, आपल्याला वेळ घेता येणार नाही जितू, त्यामुळे थोडं स्पीडअप करा. येणारी 3 षटकं भरपूर महत्त्वाची असणार आहेत. एक चांगलं लक्ष तुम्हाला प्रस्थापित करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला येणाऱ्या 18 बॉलमध्ये तुमच्याकडे विकेट्स आहेत, मात्र थोडी जोखीम घेणं देखील गरजेचं आहे, कारण रिस्क आहे तो इश्क आहे आपण असं म्हणतो, मात्र प्रत्यक्षात मैदानामध्ये ती जोखीम घेत असताना येणाऱ्या 18 चेंडूंवर अजून काही धावा वसूल करणं गरजेचं असणार आहे. सुमित भोईर आता फार एंड बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. दहिसरला ते बॉलिंग करतात कल्याण डोंबिवलीमध्ये आणि कल्याण डोंबिवलीमध्ये जवळपास 100 संघ ग्रामीणचे खेळतात, जवळपास 100 खेळतातच आणि म्हणूनच नवनवीन चेहरे तुम्हाला व्यवसाय क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. मीरा मैदानामध्ये देखील जवळपास रेग्युलर 14 ते 16 संघ खेळतात ग्रामीणचे आणि त्या सर्वांना एकत्रित करण्याचं काम NTW वॉरियर्स. हा पुढ्यात ठेवलेला बॉल पुढे पाठवण्याऐवजी काऊ कॉर्नरला पाठवण्याचा प्रयत्न होतोय. सुरुवात होते सुमित भोईरच्या या षटकाची डॉट बॉलने. मोठा प्रहार करायचा होता समाधानला, मात्र चेंडू पडल्यानंतर तेवढीशी उसळी नव्हती, खाली राहिला चेंडू आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. सुमित भोईरने चौथ्या षटकाला सुरुवात करत असताना डॉट बॉलने सुरुवात केली. समाधानसाठी पुढचा चेंडू यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला बॉल. धाव घ्यायची थोडीशी जोखीम आहे आणि बरोबरच सुमित भोईरला दंडित केलंय. नो बॉलची घोषणा होते
आणि त्यामुळे अतिरिक्त धाव देखील मिळणार आहे. थोडीशी चूक झाली आहे मैदानाच्या आतमध्ये, पंचांनी ती हेरली आणि लगेचच गोलंदाजाला दंडित केले. बहुधा ओव्हर स्टेपिंग केलंय, भरपूर मोठा ओव्हर स्टेप केला आणि त्यामुळे सुमित भोईरला दंडित केलंय. नो बॉलची अतिरिक्त धाव मिळाली आणि बरोबरच मनीष अजून एक मोठी संधी फ्री हिटच्या रूपाने इथे मिळालेली आहे. गणेशला तो मोका मिळतोय फ्री हिटचा बॉल खेळण्याचा. धावसंख्या 39 झालेली. सुमितने डॉटने सुरुवात केली होती आणि त्यानंतर ओव्हर स्टेप झाले. पाहूया तो फायदा NTWला होतोय का. एका बाजूला सुमित भोईर डाऊन विकेट. कॉर्नर ऑफ द क्रीज बॉल हवेत आहे. फटका चुकलाय बॅटच्या स्टिकरवर आदळून बॉल डीप विकेटला. फ्री हिट असल्यामुळे नुकसान तितकं होणार नाहीये. थ्रो चांगला आहे. नॉन स्ट्रायकर साईडला आपण पूर्ण केल्यात या 2 धावा. 2ची होते वाढ आणि धावसंख्या 41. 1 गडी बाद. फ्री हिटचा बॉल होता. मोठा फटका घेण्यासाठी प्रयत्न जरूर केला, मात्र तेवढासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. त्यामुळे 2च धावा इथे मिळाल्या सुमित भोईरच्या या चेंडूवर. धावफलकावर 41 धावा झालेल्या आहेत. समाधान 8मध्ये 10वर पोहोचलाय. तर 12 बॉलमध्ये 25. गणेश थोडासा उशिराने आला, मात्र त्याने आत्तापर्यंत चांगलं ॲक्सिलरेट केलं आहे आपल्या फलंदाजीमध्ये आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावण्याचा प्रयत्न, मात्र तिथे रिले पद्धतीने झेल टिपला गेला आहे आणि आता फलंदाज गणेशचा खेळ येथे संपुष्टात येतोय. दुसरा धक्का बसतोय NTW वॉरियर्स मीरा भाईंदरला. धावसंख्या 41. 2 गडी बाद. गणेश जाधव 13 बॉलमध्ये 25 धावा काढून बाद. एक मोठी पार्टनरशिप जी बनली होती सेकंड विकेटसाठी ती ब्रेक झालेली आहे आणि दरम्यान आता 41 धावा. बघा पुन्हा कशा पद्धतीने खेळलाय हा फॉल. सरळ बॅटचा वापर करताना बॅट स्विंग योग्य होती. एलिव्हेशन थोडंसं कमी पडलं, अंतर कमी घातलं आणि त्या ठिकाणी बाउंड्री चेक आपण करतोय. आपण थोडंसं फेअर आहोत आणि त्या ठिकाणी रिले फिल्डिंग झालेली आहे. पण पाहूया तो कॅच कंप्लीट होतोय का, झालाय का. चाचपणे अमर साठे सर करतायत. टिंगरे सरकार चषक शिस्तीसाठी ओळखला जातो, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित तपासली जाते, चाचपणी केली जाते. प्रत्येक संघ लांबून खेळण्यासाठी आलेला आहे, आपल्या परिसराचं नाव मोठं करण्यासाठी आलेला आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी ती चाचपणी केली जाते. बाउंड्री चेक ज्याला आपण म्हणतो, बाउंड्री चेक केला जातोय आणि पाहूया या ठिकाणी दॅट वॉज ऑलमोस्ट क्लिअर. कॅच कंप्लीट झालेली आहे. तर गणेश जाधवचा झंझावती खेळ संपलेला आहे आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जेम्स बॉन्ड राई या संघाकडून ग्रामीण क्रिकेट जो खेळतोय जयेश शेजवळ. गणेश जाधवचा झेल. गणेशने प्रयत्न चांगला केला होता. 13 बॉलमध्ये 25 धावांची उपयुक्त खेळी त्याने साकारली आणि तो बाद झाला. 41ला 2 आणि आता जयेश मैदानाच्या आतमध्ये आला. जयेश शेजवळ देखील एक नामांकित खेळाडू आहे. ग्रामीण क्रिकेट भरपूर चांगलं खेळ आहे. मनीष, मी प्रामुख्याने उल्लेख करेन की नितीनजी वारे असतील, प्रवीणजी वारे असतील, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी मीरा भाईंदर परिसरातील खेळाडूंसाठी सातत्याने प्रत्येक पर्वात नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून तिथलं क्रिकेट एका मोठ्या उंचीवर नेण्यासाठी ते प्रयत्नशील असतात आणि त्याच परिसरातील खेळाडूंना आज एका मोठ्या स्पर्धेमध्ये ते घेऊन आलेत. हो, यावेळेला ऑन साईडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जयेशाला फटका खेळा, बाद झाला. विकेटचं पतन. कॅप्टन आउट ऑन 0. पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळलाय त्याने. पिकअप स्ट्रोक होता व्यवस्थित. एलिव्हेशन पुन्हा एकदा मिळालं नाही. हे मैदान क्षेत्रफळाच्या दृष्टीने थोडंसं मोठं आहे आणि त्याचमुळे पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शेजवळचा, म्हणजे गणेश जाधवने जो खेळ थांबवला होता तो खेळ कंटिन्यू करण्याचा मानस जयेशच्या वतीनं पाहायला मिळाला, पण ते शून्यावर पडले. सुमित भोईर फॅन्टॅस्टिक बॅकअप आहे. नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवलीचा ब्रेस त्यांनी कंप्लीट केलेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय दिनेश तरे, वर्सोवा मुंबईचे हे मध्यम फळीतील उत्तम फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत. पण सुमितचं कौतुक व्हायला हवं, ब्रेस कंप्लीट केलंय. लगातारच्या 2 चेंडूवर 2 विकेट घेतल्या सुमितने. खरं तर 3 षटकानंतर एक चांगली धावसंख्या होती. 4थ्या षटकामध्ये पुन्हा असं वाटलं होतं की ती धावसंख्या सातत्यपूर्ण राहील, पण जसा गणेश बाद झाला त्यानंतर आपण पाहिलं फलंदाज आला, त्यांनी फटका खेळा, मात्र तो बाद झाला आहे. लगातारच्या 2 बॉलवर 2 आलेल्या विकेट आणि आता सुमित भोईर ऑन विकेट हॅट्रिक असणार आहे, मात्र त्याला दिनेश तरे इथे तोंड देणार आहे. पहिला चेंडू दिनेशसाठी. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा टाकला होता. फुल लेंथ डिलिव्हरी होती, मात्र इथे धावबाची संधी. थ्रो केला होता सुमितने, थोडासा थ्रो हातातून त्याच्या निसटला आणि बरोबरच एक धाव दिनेशला मिळते. खातं त्याचं उघडलं जाते. धावसंख्या स्कोर कार्डवर 42 धावा, 3 गडी बाद. हे दोन्ही खेळाडू एकाच गावात राहतात, समाधान आणि दिनेश, आणि आता एका व्यावसायिक संघात खेळत आहेत. आणि पाहूया आता ही जोडी कसा खेळते. सुमित भोईर डाऊन टू विकेट.
खूप जास्त बाहेर बॉल ठेवलेला आहे. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. आतापर्यंत षटक चांगलं चाललं होतं सुमित भोईरचं. त्याने खूप जास्त खांद्याचा वापर केला, त्याचमुळे त्याची लाईन भरकटली. एक धाव मिळते, पण हे षटक चांगलं आहे. 5 धावा खर्च करून त्यांनी 2 विकेट्स मिळवलेल्या आहेत. त्यात गणेश जाधव यांचा खेळ त्यांनी थांबवण्याचा अचूक प्रयत्न केला. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. NTW मीरा भाईंदर 43 धावा 3 गडी बाद. सुमित भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. राऊंड विकेट. यावेळेस मिड ऑन नाही आहे, बॉल मागे लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षण थोडंसं गडबडलं. एकदा पूर्ण दुसरा धावासाठी प्रयत्न करायचा की नाही करायचा संभ्रम या दोन्ही फलंदाजांच्या मनामध्ये, पण शेवटच्या क्षणाला नकार आला. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्येत 44, 3 गडी बाद. NTW मीरा भाईंदर. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. सोहेल 11 नांदेड वर्सेस DD स्पोर्ट्स बिबवेवाडी पुणे. आणि टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय मीरा भाईंदर बिग बॅश लीग कमिशनर आणि NTW मीरा भाईंदरचे को ओनर नितीन वारे. आपण स्वागत कक्षामध्ये यायचं. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा आहेत. 11ची सरासरी आहे. धावफलक सद्यस्थितीमध्ये एक सुरक्षित धावफलक आहे, परंतु येणारी 2 षटकं डेथ ओव्हर ज्या मनीष आहेत, शेवटचे 12 चेंडू जे शिल्लक आहेत, त्या येणाऱ्या 12 चेंडूंवर समाधान आणि दिनेश तरीला थोडा चान्स घेणं गरजेचं आहे. मोठे फटके खेळणं गरजेचं असणार आहे, जेणेकरून एक चांगला धावफलक पहिल्या डावमध्ये उभारला जाईल. परंतु तुर्तास किती धावसंख्येपर्यंत धावफलक जाईल हे देखील पाहण्याजोगे असणार आहे. चला घाई करा प्लीज, घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. चला जास्त वेळ न घेता, वेळेचं बंधन आहे मित्रांनो. बघा, प्रत्येक संघ आपलाच आहे, आमचाच आहे. गेल्या 3 दिवसांपासून 27 संघ खेळतात. त्यांना आम्ही तेच सांगितलं की वेळेवर खेळा, भोदण बसणार नाही. 6 वाजता अंधार पडतो, 6 वाजता अंधार पडतो. काल वेळापत्रक जवळपास शेवटच्या टप्प्यावर संपलेलं आहे. समाधान स्ट्रायकर्स एंडला धावसंख्या 44. क्रॉस बॅटेड खेळलाय, हवेत आहे बॉल. मैदान आहे मोठं, त्याचमुळे फटका असायला हवा मोठा, पण तसं घडत नाहीये. खेळ संपतोय समाधानचा. धक्क्यावर धक्के बसतायत NTW मीरा भाईंदरला. प्रयत्न चांगला केला होता, मात्र लांबी गाठता आलेली नाही आहे. मैदान थोडंसं मोठं आहे, क्षेत्रफळ मैदानाचं मोठं आहे, त्यामुळे हा लांबी गाठू शकलेला नाही आहे स्ट्रोक. आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जात असताना एक चांगला झील प्रयत्न खूप चांगला केला होता. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर आला, त्यानंतर बॅट स्विंग देखील चांगला होता, मात्र लांबी गाठलेली नाही आहे. आणि त्यामुळे समाधान येथे समाधानकारक धावसंख्या त्याने वैयक्तिकरित्या काढली. 10 बॉलमध्ये 11 धावा काढल्या, एक चांगला कॅमिओ दिला आणि तो बाद झालेला आहे. 44ला 4, 5व्या षटकाची सुरुवात भावेश आला आणि भावेशने पहिल्या चेंडूवर समाधानला बाद केले. आता येणारे जे 11 चेंडू आहेत त्यावर मात्र थोडीशी पडझड झाल्यानंतर देखील उभारी घेणं NTW वॉरियर्सला गरजेचं आहे. मनीष, FCT चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये ज्याला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला, आकाश धातकर, वर्सोवा मुंबईचा खेळाडू, आता NTW मीरा भाईंदर या संघामध्ये खेळतोय. बाहुबली या नावाने त्याला ओळखलं जातं आणि ते नाव पाहूया. आकाश धातकर टिकवतोय का? फॅन्टॅस्टिक गेम प्ले आहे त्याचा, पण भावेशचं कौतुक मी करेन. भावेश वडले गावातला हा गोलंदाज भावेश. हवेत आहे बॉल, मिस टाइम झालाय. मिड विकेट ला क्षेत्ररक्षक जज करतोय अँड सेफँड्स. पहिल्याच बॉलवर 0वर फलंदाज आकाश धातकरचा खेळ संपला. धक्क्यावर धक्के NTW ला. निम्मा संघ पॅव्हलियन बॉक्स मध्ये. 44वर 5वा धक्का. आकाश धातकर आला, पहिलाच बॉल त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र भरपूर एलिव्हेशन राहिलं चेंडूला आणि तेवढाच प्रयत्न यशस्वी राहिला क्षेत्ररक्षकाचा. सुरेख झेल बरोबरच अजून एक लगातार विकेट मिळते. आकाश धातकर देखील 0चा चष्मा घालून बाद झालाय. बॅटचा फेस खूप वरती आला, त्यामुळे बराच वेळ हवेत राहिला चेंडू. तेवढाच चांगला झेल, फलंदाज झालाय फेल. अजून एका विकेटचं पतन. 44 धावा 5 गडी बाद NTW वॉरियर्स. जसा उल्लेख मी मागच्या सामन्यात केला होता की फक्त एकट्याने चांगला खेळ खेळून चालत नाही. जर स्टारकास्ट आहे तुमच्या संघामध्ये तर मग प्रत्येकाकडून तो खेळ अपेक्षित असतो. एका बाजूला आपण गणेश जाधव आणि समाधान अहिरकर यांची पार्टनरशिप सेकंड विकेटसाठी पाहिली, पण त्यानंतर मग NTW वॉरियर्सकडून तो प्रभावी आणि समाधानकारक खेळ इतर फलंदाजांचा पाहायला मिळाला नाही आहे. पण आता अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज श्रीकांत शेट्टी, मीरा रोडचे हे खेळाडू स्ट्रायकर्स एंडला. भावेश बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर द विकेट. यावेळी हलक्या हाताने खेळले आहेत, बॉल हवेत आहे आणि हॅट्रिक.
हॅट्रिक पूर्ण केली जाते. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळालेले आहे आणि या चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये भावेशच्या वतीनं हॅट्रिक कंप्लीट. एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग. भावेश आला षटक क्रमांक 5 साठी पहिल्या 3 चेंडूंवर 3 प्रमुख फलंदाजांना त्याने बाद केलं आणि अक्षरशः NTW वॉरियर्स मीरा भाईंदरच्या डावाला त्याने खिंडार पाडलाय. काय गोलंदाजी केली. असं वाटलं होतं की या षटकामध्ये मोठे फटके येतील, मात्र फलंदाज प्रत्येक चेंडू मोठ्या फटक्यामध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळे त्यामध्ये अपयश येत असताना फलंदाज लगातार बाद झाले. चांगला झेल टिपलाय, कव्हर पॉईंट आणि त्यानंतर 38 सर्कल म्हणून थोडासा मागे गेला, बॉलवर नजर ठेवली. चिमुकला सध्या आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. हे दोन मित्र खरं तर टिंगरे सरकार चषक हे भविष्यातले सुपरस्टार खेळाडू असू शकतात. मनीष गोपी, काय चर्चा चालू असेल दोघांमध्ये? विचार करत असेल की आपण टिंगरे सरकार चषक मध्ये कधी खेळणार आहोत, याची चर्चा हे दोन छोटे मित्र करत असतील. अशी सर वयोमर्यादा आहे का टिंगरे सरकार खेळण्याची? वयोमर्यादा कुठलीच नाहीये. तुमच्याकडे चांगला खेळ असेल, तुम्ही टिंगरे सरकार चषक खेळू शकता. सन्माननीय सागर शेडगे आणि शिंगेवर साहेब, सागर शेडगे पुणे पोलीस यांचं आगमन, त्यांचं मनपूर्वक स्वागत. थर्ड मॅनला चकवत बॉल जाईल सीमारेषा पार आणि मिळते ही नशिबाची साथ. अमे आगाशेला चौकार, 4 धावा. क्षेत्ररक्षक फ्लाय स्लिप आणि शॉर्ट थर्डमॅनचा खरं तर तयार नव्हता, त्याला तिथे हुलकावणी दिली चेंडूने आणि चेंडू मात्र निघून गेला. फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने तो चेंडूवर येण्याचा प्रयत्न करत होता, मात्र चेंडूने देखील त्याला हुलकावणी दिली आणि हा नशिबाचा चौकार येथे NTW वॉरियर्सला मिळाला. धावसंख्या 48 वर आहे. मनीष धावा कशाही होत, आता त्या शेवटच्या षटकांमध्ये येणं गरजेचं आहे. 48ला 6 अमेयला हा चौकार मिळतोय. दिनेश मात्र एका धावेवर खेळतोय, तर भावेश या षटकातला पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने टाकण्यासाठी सज्ज आहे. हो, प्रयत्न तर केलाय जरूर. पुढचा पाय बाहेर काढला होता, समोर खेळणं डाऊन दी ग्राउंड खेळायचा होता, मात्र चेंडू निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि इथे हा चेंडू देखील निर्धाव येतोय. जेवढे निर्धाव चेंडू शेवटच्या षटकांमध्ये आलेत, निर्धाव नाही तर विकेट आली, बॅटची कड घेतली आणि फलंदाज बाद झालाय. अजून एक विकेट भावेशच्या खात्यामध्ये जाते, तर चौथा धक्का या षटकात भावेशने दिलाय. 4 धावा खर्च केल्यात, म्हणजे 4 विकेट घेतल्यात आणि 4 धावा खर्च केल्यात. प्रभावी गोलंदाजी मनीष भावेशची पाहायला मिळाली. फॅन्टॅस्टिक. म्हणजे त्यांनी 5 ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केल्या आहेत. चौथ्या बॉलवर सुद्धा विकेट मिळू शकली असती, डबल हॅट्रिक पूर्ण केली जाऊ शकली असती. चला, नवीन फलंदाज पदाच्या आतमध्ये NTW वॉरियर्स. वेळ कमी आहे, वेळेचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे. या षटकामध्ये पूर्णपणे वचक पाहायला मिळते. साहिल पाटील गोडदेव भाईंदरचे हे खेळाडू NTW मीरा भाईंदर या संघामधून खेळत आहेत. 9व्या क्रमांकावर आलेले आहेत. 7 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. भावेश आतापर्यंत त्यांनी 4 विकेट्स मिळवल्या आहेत, 4 धावा त्यांनी खर्च केलेत. अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया या पुढच्या 7 चेंडूंवर 65 ते 70 धावांची मजल मारतोय का NTW वॉरियर्स. कारण मध्यांतर तितकं चांगलं राहिलं नाही. या सुरुवात चांगली होती, सलामी चांगली मिळाली. पहिला विकेट जरी 0वर गेला, कबीर सिंग जरी 0वर बाद झाला, पण त्यानंतर समाधान आणि गणेशची चांगली भागीदारी. पण त्यानंतर प्रत्येक फलंदाज फक्त हजेरी लावताना पाहायला मिळाला. शेवटचा बॉल या 5व्या षटकातला हलका तरी बॉलला फक्त ढकललेला आहे. मिडॉनला क्लिअर करतोय, बॉल मागे जातोय. 1 धाव पूर्ण होते आणि सरते शेवटी हे षटक संपलेलं आहे, ज्या षटकाने मी NTW मीरा भाईंदरला त्रास दिला होता. 5 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 49, 7 गडी बाद. चला, दोन्ही कॅप्टन तयारीत राहायचंय. सोहेल 11 नांदेड वर्सेस DD स्पोर्ट्स बीबीवाडी पुणे. नितीनजी वारे यांच्या शुभ हस्ते होईल टॉस. 5 षटकांचा गेम संपला. 49 धावा आहे. 7 गडी गमावलेत. भावेश काय कमालीची गोलंदाजी केली, एकच षटक टाकलं, 5 धावा खर्च केल्या, 4 विकेट्स घेतल्या आणि अक्षरशः डावाला खिंडार पाडणारं हे षटक राहिलं. परंतु येणारे 6 चेंडू अजूनही शिल्लक आहे, तर टाईम संपलेला आहे. त्यामुळे पुढच्या 6 चेंडूंसाठी, शेवटच्या षटकासाठी एक खेळाडू नेव्हिटेक रायडर कल्याण डोंबिवली आपल्याला 30 यार्ड वर्तुळामध्ये घ्यायचं आहे. याकडे लक्ष द्या. त्याला फार वेळ घेऊ नका, शेवटचे 7 चेंडू लगेचच पूर्ण होतील. मात्र मनीष, दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला, पहा मागच्या षटकामध्ये नेमकं काय घडलं. भावेशने घेतलेल्या 4 विकेट्स हा फटका मोठ्या फटक्यामध्ये रूपांतरित करायचा होता, मात्र त्यानंतर आकाश दातकर आला, त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. एलिव्हेशन भरपूर होतं, तेवढा चांगला झेल टिपला गेला. त्यानंतर हलक्या त्याने ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न, तिथे फलंदाज बाद झाला आणि हा लेग कटर होता. बॅटला ब्रश झाला, बॉल बॅटची कट घेतली आणि फलंदाज मात्र बाद झाला. शेवटच्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू भिरकावलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, लेट पण थेट, कडक बेधडक षटकार, 6 धावा. तुमचा क्रमांक कुठला आहे त्या गोष्टीला महत्त्व नाही आहे, तुमच्याकडून संघाला काय मिळतंय त्या गोष्टीला महत्त्व आहे. साहिल पाटील 9व्या क्रमांकावर आले,
पण 9वा क्रमांक जरी माझा असला पण माझा खेळ तसाच आहे ज्यामुळे मला ओळखलं जातं. षटकार खेचून या षटकाची उत्तम सुरुवात एनटीडब्ल्यू वॉरियरची आणि 50 धावांचा पल्ला पार झालेला आहे. धावसंख्या 55, 7 गडी बाद एनटीडब्ल्यू मीरा भाईंदर. या सुमित भोईरने आधीचं षटक अतिशय प्रभावी हाताळलं होतं, मात्र त्याच्यावर हल्ला चढवलाय. साहिल पाटीलने कुठलीही तमा बाळगली नाही. त्याच्या स्लॉटमध्ये बॉल मिळाला, त्याने तो चांगला कनेक्ट केला आणि षटकार वसू केला. 55ला 7 आहेत, 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुढचा चेंडू सुमितचा. साहिल मात्र पुन्हा एकदा तयार आहे. अजून एक वेळा प्रयत्न करायचा होता. ओहो, या वेळेला मात्र निराशा लगेच त्याने दाखवली. कनेक्शन चांगलं होऊ शकलेलं नाहीये. सुमित कमबॅक करतोय, निर्धाव चेंडू येते. धावसंख्या स्थिर आहे 55, 7 गडी बाद. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला दोन्ही कॅप्टन्स बी रेडी फॉर टॉस. नांदेड 11 सोहेल 11 नांदेड आणि डीडी स्पोर्ट्स बिबवेवाडी पुणे. तर दोन्ही कॅप्टन्सने तयारीत राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईलच. 55, 7 गडी बाद. चुकले साहिल पाटील सातत्यानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात. पहिल्या चेंडूवर षटकार येतो आणि त्या षटकाराचा वचपा काढण्याचं काम गोलंदाजाने पुढच्या 2 बॉलवर केलं. सुमित भोईरचे लगातार 2 डॉट बॉल्स. फुटवर्क नव्हतं मग या 2 चेंडूंवर सुमितच्या विरोधात साहिलचं, आणि त्यामुळे कदाचित तो बेट झालाय. पहिल्या चेंडूवर त्याने षटकार ठोकला, मात्र त्या नंतरच्या 2 चेंडूंवर तेवढंसं फुटवर्क बदल आली ते त्याचं पाहायला मिळालं नाही आणि त्याचाच फायदा सुमितला झाला. 2 चेंडू निर्धाव आले. मात्र येणारे 3 चेंडू भरपूर महत्त्वाचे आहेत. ओ यावेळेला स्क्वेअर लेगमध्ये खेळाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. डीप स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू गेला, थ्रो केलाय. तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या पलीकडे कुठलाही इरादा नाहीये. एका बरोबरच धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 56 धावा, 7 गडी बाद. 2 चेंडू मनी शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूमध्ये जर एक मोठा फटका आला तर 60च्या पुढे जी धावसंख्या असेल तिथून एक चांगली रंगत, तिथून एक चांगले फाईट एनटीडब्ल्यू वॉरियर्स मीरा भाईंदर नेव्हिटेकच्या विरोधात देऊ शकतात. आणि तो पल्ला महत्वाचा आहे. आपण मागच्या 3 दिवसांचा सुवर्ण मध्ये काढला तर 60च्या पलीकडे जाणं कुठल्याही संघासाठी गरजेचं आहे. हो, संपर्क तितका चांगला नाहीये. बॉल मागे जातोय आउटफील्ड मध्ये. फायनली एक क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 2 धावा तर पूर्ण केलेले आहेत. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न चालवले जातात. एक धाव महत्वाची आहे. थ्रो स्ट्रायकर सेंडला 3 मिळत आहेत. 3ची होते वाढ. धावसंख्या 59, गडी बाद 7. एक धाव अजून वाचवली गेली क्षेत्ररक्षकाकडून. कदाचित चौकार होऊ शकला असता, परंतु लास्ट मोमेंटला क्षेत्ररक्षकाने आपला प्रेझेन्स ऑफ माइंड वापरला. त्याने पायाने बॉल थांबवला. तोपर्यंत 3 धावा मिळाल्यात. मात्र आता शेवटच्या बॉलवर जर एखादा मोठा फटका आला तर 60च्या पलीकडची धावसंख्या किंवा एक समाधानकारक धावसंख्या एनटीडब्ल्यूच्या माध्यमातून एक चांगलं लक्ष सेट होऊ शकतं. तोच प्रयत्न असणार आहे. शेवटचा बॉल डावातला. ओ जागा बनवली आहे, इम्प्रुव्हायझेशन केलं आहे. लॉंग लेग, फाईन लेग मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. शेवट गोड, अंत भला तो सब भला. शेवट गोड केलाय, चौकार आलाय. धावसंख्या 63 धावा, 7 गडी बाद. 6 षटकांचा खेळ संपलाय. एनटीडब्ल्यू वॉरियर्स 63ला 7. चला टॉस करूया. सोहेल 11 नांदेड वर्सेस डीडी स्पोर्ट्स बिबवेवाडी पुणे. आणि मी टॉससाठी विनंती करतोय मीरा भाईंदर बिग बॅश लीग कमिशनर तसेच एनटीडब्ल्यू मीरा भाईंदरचे को ओनर नितीन वारे आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आणि विकीचा कॉल केला जाईल कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस होते. चला चेतन पाठे आहेत का? या चेतन लगेच या टॉससाठी फास्ट या प्लीज. म्हणजेच अतुल महांगडे यांचा संघ आहे डीडी स्पोर्ट्स बिबवेवाडी पुणे. सोहेल 11 नांदेडचे कॅप्टन रेडी आहेत. आपण लगेच टॉस करूया. टॉस खूप महत्त्वाचा आहे आणि टॉससाठी मी विनंती करतोय आमचे अविनाश ठाकूर आणि नितीन वारे जे को ओनर आहेत एनटीडब्ल्यू मीरा भाईंदरचे. आपण आज विनंती करतो आपण यायचं आहे. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल आणि टॉसची प्रक्रिया सांभाळतील गोपी जाधव सर. थँक्यू. येस, थँक्यू मनीष पाटील सर. वेलकम बॅक. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वी आर वॉचिंग टिंगरे सरकार चषक 2025. 4थ्या दिवसाचा सोहळा आपल्यासमोर सध्या संपन्न होतोय आणि यानंतर अजून एक मोठा सामना आपल्यासमोर आम्ही घेऊन येतोय, जिथे सोहेल 11 नांदेड विरुद्ध डीडी स्पोर्ट्स बिबवेवाडी पुणे हे 2 संघ मैदानात एकमेकांच्या विरोधात उतरणार आहेत. आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल अर्थात टॉस आपण घेणार आहोत. आमच्यासोबत मीरा भाईंदर बिग बॅशचे मुख्य आयोजक म्हणून त्यांची महत्त्वाची भूमिका आहे आणि त्याचबरोबर सातत्याने खेळाडूंच्या मागे खंबीरपणे उभं राहणारं युवा नेतृत्व अर्थातच नितीनजी वारे सर आहेत आणि त्यांच्या बरोबरीने अविनाश ठाकूर सर आहेत. या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस घेतोय. नितीन वारे सरांच्या शुभ हस्ते टॉस कॉइन फ्लिप केला जाणार आहे. सर प्लीज डू दी ऑनर. कॉल कोण देणार आहे?
की चेतन बाटे अर्थातच डी स्पोर्ट्स बिबेवाडीचा कॉल असणार आहे. इट्स द कॉल अँड टेल्स इट इज म्हणजेच सोहेल 11 नांदेडने टॉस जिंकलाय. सर धन्यवाद. आपल्याला विनंती करतो की आदरपूर्वक आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचंच आहे. सोहेल 11 नांदेड़ अपनी टॉस जीता है. टिंगरे सरकार ट्रॉफी को आप देख रहे हैं, यहाँ पर इसके पहले खेल चुके? जी नहीं, हम फर्स्ट टाइम आए हैं नांदेड़ से. फर्स्ट टाइम है हमारा टिंगरे चषक में खेलना. तो फर्स्ट टाइम खेलने के लिए आए, अभी टॉस जीता है, क्या डिसीजन होगा? हम फर्स्ट फील्डिंग लेंगे सर. आपकी टीम में बहुत सारे ऐसे नांदेड़ के खिलाड़ी रहेंगे, लेकिन पुणे सिटी का क्रिकेट आपने काफ़ी सालों से देखा होगा. सामने देखिए, सामने आपके सामने डीडी स्पोर्ट जैसी टीम रहेगी, तो किस प्रकार से इस मैच में खेलते हुए आपका प्लान रहेगा? जो हम खेलते हैं वही खेलेंगे क्रिकेट और अच्छा परफॉर्मेंस देने की कोशिश करेंगे. और टिंगरे चषक में हमारा खेलना एक ये थी, आज हम अच्छा खेल के अपना खेल दिखाएंगे. 2 बॅटर सर आतमध्ये. विशिंग यू ऑल दी बेस्ट. चेतन, आता बॅटिंग करायची आहे. डी स्पोर्ट्स हा संघ सातत्याने चर्चेत राहतो, त्यातल्या त्यात चेतन बाटे म्हटलं की अनेक फॅन फॉलोविंग आलं. आता बॅटिंग करायची आहे. तू टॉस जिंकला असतास तर काय निर्णय घेतला असतास, आणि आज या टिंगरे सरकार चषकमध्ये खेळत असताना किती उत्सुकता आहे आणि कशा पद्धतीने संघ उतरणार आहे? आम्ही पण पहिले क्षेत्ररक्षण करण्याचाच निर्णय घेतला असता, पण आता बॅटिंग केली आहे. जेवढे जास्त रन करता येईल तेवढा प्रयत्न करू. आणि टिंगरे सरकार म्हणजे सीझनची पहिली टुर्नामेंट असती. पूर्ण पुणे शहर म्हणा किंवा आजूबाजूचा परिसर वाटच बघत असतो या टुर्नामेंटची. आणि दरवर्षी त्यांचा दर्जा हा काय ना काय नवीन करण्यात आणि जेवढं चांगलं देता येईल प्लेयर लोकांना, कारण ह्या ग्राउंड बघता एवढी म्हणजे कधी वाटलं नव्हतं की असं पण ग्राउंड हे होऊ शकतं. तर खूप मस्त नियोजन केलं आहे भरतदादांनी. आशिषदादा असतात, छान झालं एकदम. आदरणीय भरतदादा आणि आशिषदादा म्हटलं की अशक्यही शक्य होणार, यामध्ये कोणतीही तरी मात्र शंका नाही आहे. चेतन, तुला देखील खूप खूप शुभेच्छा आहेत. यानंतर आज ज्यांचा संघ या स्पर्धेत खेळतोय, NTW वॉरियर्स मीरा भाईंदर. क्रिकेट वेडं व्यक्तिमत्व, जिथे क्रिकेट तिथे नेहमीच आम्ही नितीन मारे सरांना बघत असतो, त्यांची उपस्थिती असते. खेळाडूंच्या मागे नेहमीच त्यांचा खूप मोठा आधार असतो. असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व ज्यांचा विशेष सन्मान आज आपण टिंगरे सरकार चषकामध्ये करतोय. आदरणीय आशिषदादा मारणे, पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि त्याचबरोबर टिंगरे सरकार चषकचे आयोजक म्हणून त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांच्या शुभास्थळी आमच्या दोन्ही मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सर, आपण आलात, आपल्या येण्याने या स्पर्धेला 4 छान लागलेत, त्यामुळे पुन्हाच एकदा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. मी आपल्याला विनंती करतो की आपण आदरपूर्वक मंचावर आसन व्हा. येणाऱ्या कालावधीमध्ये 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीमध्ये मीरा भाईंदरमध्ये मीरा भाईंदर बिग बॅश हा क्रिकेटचा महासंग्राम आदरणीय नितीनजी वारे सर आणि प्रवीणजी वारे सर यांच्या माध्यमातून आपल्या भेटीला येतोय. त्या स्पर्धेला शुभेच्छा. तुर्तास टॉस बॉक्समधून अपडेट आहे. सोहेल 11 नांदेडने टॉस जिंकलाय आणि त्यांनी पहिल्या डावामध्ये पुढच्या सामन्यात गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर डी स्पोर्ट्स बिबेवाडी पुणे हा संघ फलंदाजी करेल. टॉस बॉक्समध्ये सध्या तरी एवढंच. थेट जाऊया चालू सामन्याच्या दुसऱ्या डावासाठी. कमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत व्हाईस ऑफ मीरा भाईंदर. महाराष्ट्रातील ख्यातनाम समालोचक आमचे जवळचे मित्र मनीष पाटील सर आपल्यासोबत जोडले जातील. इट्स ओ टू यू. थँक्यू. धन्यवाद गोपी यादव सर. 64चं टार्गेट सेट झालेलं आहे. नेविटक रायडर्स कल्याण डोंबिवली संघाकडून जितू शेला स्ट्रायकर्स एंडला आणि नॉन स्ट्रायकर्स एंडला रोहित पाटील आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतोय अमय आगाशे. अमय आगाशे राईट आर्म ओव्हर द विकेट. जितू शेलारसाठी 64चं टार्गेट आहे. 11 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय. NTW वॉरियर्स मीरा भाईंदर. आपण लक्षात घ्यायचं 25 मिनिटांमध्ये 6 षटकं पूर्ण करायची आहे, अन्यथा भुर्दंड बसेल, याची दखल आपण घ्यायची आहे. सातत्याने प्रत्येक संघालाच भुर्दंड बसते, वेळेबद्दल थोडंसं नियोजन झालं पाहिजे. आम्ही आगाशे पेससाठी ओळखला जातो आणि अगदी ब्लॉकआउट डिलिव्हरी. बॅकलिपला खाली घेण्याखेरीज पर्याय नव्हता. फलंदाज जितू शेलारकडे पहिल्याच बॉलवर एक सिंगल कंप्लीट आणि सुरुवात होते
नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवलीची. पहिलाच बॉल अगदी बुंद्यात टाकला, ब्लॉकवर डिलिव्हरी होती आणि तिथे जसं तू म्हटलं की बॅक क्लिपला खाली घेतलं, घ्यायला वेळही दिला नाही. स्वतःचा बचाव करताना पाहायला मिळाला फलंदाज आणि बरोबरच एक धाव घेतली. अप्रतिम वेग होता आणि बरोबर अचूकता या चेंडूमध्ये पाहायला मिळाली. दमदार सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर एक धाव येते. लक्ष छोटं म्हणता येणार नाहीये, ते कठीण करण्यासाठी गोलंदाज प्रयत्नशील असणार आहेत. मात्र दुसऱ्या बाजूने नेव्हिटेक रायडर्सच्या फलंदाजांना प्रयत्न करावे लागेल. पहिल्या बॉलवर आले एक धाव. स्ट्राईक एंडला आता रोहित पाटील आलाय, समोर आहे अमेय. जितू शेलारने पहिल्या बॉलवर सिंगल घेतली. 64चं टार्गेट आहे. पॉवर प्ले 2 खेळाडू सध्या 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. डावखुऱ्या त्याच्या खेळाडूसाठी लॉंग ऑन लावला गेलाय आणि डीप स्क्वेअर लेगमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. दरम्यान पुढचा चेंडू, ओहो, यावेळेला इनसाइड आउट. देखना फटका, अप्रतिम नजाकत, चांगलं टायमिंग, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार, 4 धावा. 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि ऑफस्टमच्या बाहेर डीपमध्ये कोणीच नाही आहे. त्या संधीचा फायदा उचलला आणि ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला ड्राईव्ह करत असताना त्या 4 धावा वसूल केलेला आहे. टिपिकल पॉवर प्ले हिट बाय बॅटर रोहित पाटील. चौकार मिळतोय. 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 5 धावा झालेल्या आहेत नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवली या संघाच्या. म्हणजे पॉवर प्लेमध्ये ज्या धावा आवश्यक आहेत त्या धावा गोळा करायच्याच आहेत. सन्माननीय सचिनदादा खांदवे यांचं देखील आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. आम्ही आगाशे पुन्हा एकदा राऊंड विकेटनं लेफ्टी बॅटर्ससाठी धावसंख्या 5. फॉलिंग स्वीप खेळायची होती पण मात्र यावेळेस गती चेंडूतून काढून घेतली. सन्माननीय कृष्ण राजपूत यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचं आम्ही टिंगरेज सरकार ग्रुपच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. मच निडेड डॉट बॉल बाय अमे आगाशे. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पडला, धडपडला. पहा ॲक्शन रिप्ले. तिन्ही स्टंप दाखवले होते, मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेतो. लेग स्टंपला फुंकर मारली चेंडूने आणि तो सरळ निघून गेला. इथे बचावलाय फलंदाज, मात्र कोणताही धोका न देता चेंडू निर्धावच्या स्वरूपात येणार आहे. मनीष, जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढे दबाव देखील टाकणारे आहेत. 5 धावा धाव फलकावर आहेत. पुढचा चेंडू अमेयचा रोहितसाठी. ओ, यावेळेला थर्डमॅनला अप्रतिम दिशा दिली आहे. चेंडू चाललाय डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. अजून एक चौकार रोहित पाटीलच्या बॅटमधून. 4 धावा. आय एम रेडी फॉर एव्हरी क्रिटिकल कंडिशन. यावेळेस रूम मिळाला. बॉल खूप जास्त बाहेर ठेवला होता बघा, जागा मिळाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा लेट कट बॉल गल्लीमधून मागे. थर्डमॅनला कोणीच नव्हतं. त्या संधीचा फायदा उचललेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं स्ट्रोक इम्प्रुव्हायझेशन रोहितच्या वतीनं पाहायला मिळालेला आहे. म्हणजेच या अगोदर सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक होते, त्यांनी एक्स्ट्रा कव्हरला खेळला. आता डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, त्यांनी बॅकवर्ड पॉईंट थर्डमॅनला खेळला. तर हे खूप महत्त्वाचं आहे, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड ते रोहितच्या वतीनं पाहायला मिळालं. बिनबाद 9 नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवली. पॉवर प्लेमध्ये ज्या पद्धतीची फटकेबाजी पाहिजे अगदी तशीच फटकेबाजी रोहित पाटील दाखवून देतोय. त्याच्यासाठी जसं क्षेत्ररक्षण सजवलं जाते त्यानंतर अगदी संघनायकाच्या आणि गोलंदाजाच्या डोक्यासोबत तो खेळतो असं म्हणायला हरकत नाही आहे. 9 धावा धाव फलकावर आहेत. 2 चौकार आता पण झालेत. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल होते. आता आपण पाहिलं तर लॉंग लेगला एक क्षेत्ररक्षक ठेवला गेला आणि डीप मिड विकेट लावला गेला आहे. ओ, यावेळेला मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न, मात्र त्यानंतर चेंडू मिड विकेटमधून स्क्वेअर लेगमध्ये पोहोचला. खेळायचा होता ऑफ साईडला, ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. खेळायचा काशीला होता, वाशीला गेलाय. धावा मात्र मिळालेल्या आहेत. 2 धावसंख्या, 11 धावा. स्कोर कार्डवर बिनबाद. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. रोहितने खूप चांगली टेंडन्सी दाखवली आहे. पहिल्या षटकामध्ये त्याचा माइंडसेट त्याने क्लिअर केलेला आहे आणि आवश्यक आहे तेच फटके ते खेळत आहेत. अवाजवी फटके त्यांच्या वतीनं सजवले जात नाही. त्यांना माहिती आहे विकेटचं महत्त्व. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी या दोघांची पाहायला मिळते नेव्हिटेक रायडर्ससाठी. यावेळेस दिशा दिली. क्षेत्ररक्षक फाईन लेगला पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि शेवटच्या क्षणाला मात्र क्षेत्ररक्षक हरतोय. बॉल फाईन लेग सीमारेषा पार. पहिल्या षटकाचा शेवट दमदार. पहिल्या षटका समाप्तीनंतर 64चा पाठलाग करताना नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवली बिनबाद 15. पायावर टाकण्याचा प्रयत्न होता, पाय पकडण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथून अगदी पीक केला बॉल. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक भरपूर अंतर कापत होता. चेस मोठा होता, मात्र अखेर ही शर्यत चेंडूने जिंकली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय आणि शेवटच्या बॉलवर देखील रोहित पाटीलला हा चौकार मिळतोय. सुरुवात झाली आहे चांगली. 64चा पाठलाग करायचा आहे, मात्र पहिल्याच षटकामध्ये 15 धावा. रोहित पाटील 5 बॉलमध्ये 14वर खेळतोय. जितू शेलारने फक्त पहिला चेंडू फेस केला, एकदा त्याने घेतली. त्यानंतरचे पुढचे 5 चेंडू तो नॉन स्ट्राईक एंडला राहिला. रोहित पाटीलने मात्र कमालीचा स्टार्ट मिळवून दिलाय. जास्त वेळ घेता येणार नाही. टीम मीटिंग सातत्याने घेऊ नका. आता समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 30 आणि 30 चेंडूमध्ये धावा बनवायचे असतील 49 धावा.
आशिष दादा मारणे यांनी समालोचकांना चॅलेंज केलेलं आहे की आजचा जो खेळ आहे योग्य त्या षटकांचा तुम्ही संपवून दाखवा, मग आम्ही समजू की तुम्ही समालोचक कुठल्या दर्जाचे आहात. तर आम्ही चॅलेंज एक्सेप्ट करतोय आणि आता सूचना प्रत्येक संघाला देतोय की आमचं नाव टिकवायचं असेल तर वेळेत तुम्ही डाव संपवा, वेळेत तुम्ही सामना संपवा, जेणेकरून आजचे सर्व वेळापत्रकातले सामने योग्य त्या षटकांचे पूर्ण केले जाऊ शकतील. पहिलं षटक संपलंय. पॉवर प्ले P1 मध्ये 15 धावा आलेल्या आहेत, 3 चौकार आल्या. आता यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे. टिंगरे सरकार चषक, मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, आपुलकीची, जिव्हाळ्याची, लाख मोलाची स्पर्धा. आज 4था दिवस. दुसऱ्या षटकाला सुरुवात कॉम्बॉक्स एंड कडून. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, चांगलं टायमिंग, उलटा पुलटा सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. 6 धावांचा षटकार, ब्रँडेड फटका. वाघ लहान असो वा मोठा, वाघ वाघ असतो आणि हा वाघ आहे जितू शेलार. पहिल्या षटकात तो थांबला होता, त्याला कमी संधी मिळाली होती, पण आता वाघ मैदानात आलाय आणि त्याच्या वतीनं हा क्लासिक उलटा फटका पाहायला मिळाला. साहिल पाटील जे कटर साठी ओळखले जातात त्यांना पहिल्याच बॉलवर मोठा फटका दाखवलेला आहे जितू शेलारने. साहिल तयार, ओव्हर द विकेट. आणि पुन्हा एकदा फरक नाही पडत लॉजिकचा, खेळ माझा मॅजिकचा. बॉल बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार, 6 षटकार. आत्मविश्वास अक्षरशः ठासून भरलाय जितू शेलारने आणि त्यानंतर लगातारचे 2 चेंडू त्याने रिव्हर्स अटेम्प्ट केले, दोन्ही चांगले कनेक्ट केले आणि दोन्ही सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत. का जितू शेलार या नावाची चर्चा टेनिस क्रिकेट विश्वात राहते याचं उत्तम उदाहरण जितू शेलारने दिले. 2 षटकार आले, साहिल पाटीलवर हल्ला केला गेलाय. धावसंख्या 27 धावा बिनबाद. मनीष, आता इथून एखादी विकेट जर मिळाली तर मात्र NTW वॉरियर्स पुन्हा सामन्यामध्ये येऊ शकतात, अन्यथा फलंदाज सेट झालेत. दोघेही आग ओकणारी फलंदाजी करतात. पॉवर प्लेमध्ये प्रामुख्याने त्यांनी चांगला स्टार्ट करून दिलाय. डाव किंवा सामना तुमच्याकडून जे काही मागतोय ते तुम्हाला देणं बंधनकारक आहे. त्याचमुळे 2 बॉल्स जरी साहिलच्या खात्यात नाही गेले, त्याच्याकडे अजूनही 4 बॉल्स आहेत. 2 बॉल्सवर जितू शेलार यांचा स्ट्राईक रेट जबरदस्त पाहायला मिळाला. त्यांनी आतापर्यंत 3 चेंडू घेतलेत, 13 धावांचं योगदान नेव्हिटेक रायडरसाठी. LBW ची अपील करू नका, ते आउट देता येणार नाही मित्रांनो, पण मला असं वाटतं बोल्ड झालेले आहेत. त्याचमुळे आता तो वचपा निघालेला आहे. म्हणजेच तुम्हाला 2 मोके मी दिले तर मात्र 1 मोका तर माझा बनतोच. साहिल पटेल ते ठणकावून सांगितलंय आणि खेळ संपलाय. जितू शेलारचा 4 चेंडू 13 धावा, धक्का बसतोय पहिला नेव्हिटेक रायडर्स. खांदे पूर्णपणे खालावले, चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे जाणवते. थोडीशी जोखीम घेतली, भरपूर बाहेर आला होता आणि त्यानंतर हा फटका देखील रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. मात्र एवढा परफेक्ट यॉर्कर पेश केला, एवढा परफेक्ट यॉर्कर डिलिव्हर केला की तिथे मात्र बेल्स पडल्या. क्लीन बोल्ड केलाय जितू शेलारला आणि एक महत्त्वाची विकेट. आपण विकेटची चर्चा केली होती की एखादी विकेट मिळाली तर NTW वॉरियर्ससाठी मात्र पुन्हा एकदा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो आणि मोक्याच्या क्षणी साहिल पाटीलनी ते विकेट मिळवून दिले. जितू शेलार जो सर्वाधिक घातक ठरू शकला असता असा एक मोठा अडथळा दूर केलाय. 27ला 1. टाळ्या झाल्या पाहिजे जितूसाठी. काय 2 त्याने रिव्हर्सचे फटके सजवले आणि आपल्या संघाला तो आधार दिलाय. बघा, एक छोटा कॅमिओ सुद्धा काम करून जातो. जसं वीरेंद्र सहवागला ती सुरुवात देण्यासाठी ओळखलं जातं, तसेच आता आपण पाहिलं तर जितू शेलार देखील तशाच चांगल्या स्ट्राईक रेटची सुरुवात आपल्या संघासाठी देऊन गेलेले आहेत. पण आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. सरफराज शेख हे नवीन फलंदाज आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. पूर्वार्ध साहिलच्या नावावर तितका जात नाही, पण विकेटचा शोध घेण्याचं काम त्याने केलेलं आहे आणि पाहूया तो शोध सातत्याने तसाच पुढे घेऊन जात आहेत का. सरफराज हे नवीन फलंदाज स्ट्रायकर्स एंडला नेव्हिटेक रायडरसाठी. साहिल पाटील ओव्हर द विकेट. हो, चिप केले, बॉल हवेत आहे, मिड ऑन, मागे सरकतोय, बॉल जज करतोय, कॅच कंप्लीट करतोय. पहिले 2 बॉल जितू शेलारच्या नावावर आणि पुढचे 2 बॉल साहिल पाटीलच्या नावावर. ब्रेस कंप्लीट. सरफराजने देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू अचूक होता, कोणती चूक नव्हती या चेंडूवर. क्षेत्ररक्षकाने देखील साजेची साथ दिली. ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. खूप हलक्यात आणि अगदी ट्राय केला असं म्हणायला हरकत नाही आहे. एलिव्हेशन मिळालं तेवढंच, जजमेंट देखील चांगलं होतं आणि ते फलंदाज बाद झाला आहे. विकेटचं पतन. अजून एक विकेट. पहिल्या 2 चेंडूवर लगातारचे 2 षटकार, आता आले 2 विकेट. म्हणजे कहाणीमध्ये ट्विस्ट मनीष पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय आगासन गावाचा अष्टपैलू खेळाडू म्हणजेच विराज मुंडे. मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत आणि हॅट्रिक बॉल घेऊन सज्ज होत आहेत साहिल पाटील. काय चुरस पाहायला मिळाले दोन्ही संघाची. खरं तर एकतर्फी सामने कोणालाच पसंत पडत नाही. तुमचा तो खेळ मैदानाच्या आतमध्ये दिसला पाहिजे आणि तो खेळ दोन्ही संघांचा या सामन्यामध्ये दिसून येतोय
की आम्ही सुद्धा हरण्यासाठी टिंगरे सरकार चषकामध्ये सहभाग घेतला नाही. ती जिंकण्याची जिद्द दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये दिसते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विराज मुंडे, स्ट्रायकर्स एंडला हॅट्रिक बॉल घेऊन साहिल पाटील सज्ज होते. धावसंख्या नेव्हिटेक रायडरची 27 धावा, 2 गडी बाद. बॉल हवेत आहे, लॉंग ऑन नाहीये, काऊ कॉर्नर आहे, उलट दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न, पण बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. विराज मुंडेच्या बॅटमधून नेव्हिटेक रायडर्सला मिळतोय चौकार. महत्त्वाचा चौकार होता. विराज मैदानामध्ये आला, पहिला चेंडू होता खरं तर त्याच्यासाठी, आणि पहिला चेंडू त्याने लॉंग ऑनमध्ये हवेत केला. क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळामध्ये होता, त्याने भरपूर प्रयत्न केला. बरोबरच आपण पाहिलं तर मिड विकेट म्हणून क्षेत्ररक्षकांनी धाव घेतली. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक तिथे दाखल झाला, मात्र चेंडू अडवण्यामध्ये अपयश आलं आणि अखेर हा चौकार येतोय. पहिल्या 2 चेंडूंवरचा 2 आलेले षटकार, त्यानंतर 2 विकेट आल्या, मात्र त्यानंतर धावा गरजेच्या होत्या आणि मोक्याच्या क्षणी पुन्हा एकदा साहिलवर हल्ला करत असताना विराजने तो चौकार वसूल केलाय. 31 धावा धावफलकावर आहेत. 1 चेंडू शिल्लक आहे. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. विराज पहिल्या चेंडूवरचा चौकार, आत्मविश्वास देणारा, यावेळेला मिस टाइम, फिरवला होता बॉल, कॉट अँड बॉलच्या रूपाने विकेट मिळते आहे. मागच्या बॉलवर चौकार, आता विकेट, 2 शेर तर मिस 1.25 शेर, विकेटचं पतन, तिसरा धक्का, 2 षटकं संपली आहेत. 31 धावा, 3 गडी बाद. चर्चा मी तीच केली होती मागच्या सामन्यामध्ये. तुम्ही तुमच्या प्रशंसेस किंवा तुमच्या टीकेस कारणीभूत आहात. पहिल्या 2 बॉलवर टीका झाली होती साहिल पाटीलवर, पण त्या पुढच्या 4 बॉलवर मात्र त्या टीकेस सडेतोड प्रत्युत्तर देण्याचं काम केलं आणि विराजचा खेळ सुद्धा संपलेला आहे. अशा पद्धतीनं षटकं संपलेत आतापर्यंत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपण जर नजर टाकली tennis.in वर धावसंख्या झाली 31 धावा, 3 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षद ठोंबरे पोचलेले आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. NTW मीरा भाईंदर आणि एका बद्दल नेव्हिटेक कल्याण डोंबिवली. जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे. 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. खरं तर टिंगरे सरकार चषक आयोजकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची गरज आहे. 24 चेंडू, 64 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 24 चेंडू आणि 33 धावांची गरज. आयोजक टिंगरे सरकार ग्रुप, धानोरी स्पोर्ट्स क्लब, VT ग्रुप, युवराज सिंग करंडक लोणावळा, तसेच आशिष दादा मारणे स्पोर्ट्स फाउंडेशन यांचं हे नियोजन आपण पाहतोय. सन्माननीय विशाल भाऊ टिंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी न चुकता ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ज्या स्पर्धेमध्ये कमीत कमी स्पर्धा शुल्कामध्ये जास्तीत जास्त रक्कम जिंकण्याची संधी आहे. म्हणजे तुम्ही हजारो रुपयाचं शुल्क, म्हणजे 10,000 रुपयाचं स्पर्धा शुल्क आहे आणि 2.5 लाख रुपये जिंकण्याची संधी तुमच्या संघाला आहे. आणि व्यावसायिक संघ म्हणजे तुम्ही कुठलाही खेळाडू भारतातील काय भारताच्या बाहेर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी कुठलीच अट नाही आहे. यू कॅन, यू विल. पाहूया यानंतर नांदेडचा संघ खेळणार आहे या पुढच्या सामन्यामध्ये. तर हीच एक प्रतिष्ठा आहे टिंगरे सरकार चषकाची, की प्रत्येक संघ, मग तो कुठल्याही जिल्ह्याचा असू दे. रायनल इतूर नवीन गोलंदाज, उत्तम चौकचे हे गोलंदाज. बॉल जातोय डीप स्क्वेअर लेगला. पहिल्याच बॉलवर स्वीपचा देखणा फटका खेळला रायनलच्या विरोधात. आणि काय पेशन्स पाहायला मिळालाय फलंदाज रोहित पाटीलचं. चौकार, 4 धावा. मनीष, रोहितने सुरुवातीपासूनच क्षेत्ररक्षण हेरून फलंदाजी केली. त्याच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य राहिलंय, तो क्षेत्ररक्षण पाहतो. त्याने खाली क्षेत्र निवडलं आणि ते देखील स्वीप केला बॉल. त्याला माहिती होतं टीममध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही आहे. आकाश दातकर पोचेपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. खूप चांगला संयम, आणि ते संयमाची आपण पाहिलं तर परतफेड मिळत असताना रायनेलच्या विरोधात हा चौकार आलाय. धावसंख्या 35 धावा, 3 गडी बाद. रोहित पाटील 6 चेंडू त्याने खेळलेत, 18 धावा त्याच्या खात्यामध्ये आहेत. हर्षद नव्याने मैदानात दाखल झालाय, मात्र रायनेलचं स्वागत केलंय. धावसंख्या 35 वर पोहोचली आहे. रोहित पाटील मग सलामीला आला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये त्याने 2 चौकार वसूल केले. त्यानंतर त्याचा सातत्यपूर्ण खेळ, जितू शेलारने 2 षटकार लगावले, तो बाद झाला. त्यानंतर काही पडझड होईल असं वाटत असतानाच पुन्हा एकदा रोहित पाटील स्ट्राईक एंडला आला आणि त्याने 3ऱ्या षटकामध्ये जबाबदारी घेत असताना क्षेत्ररक्षण हेरलं, चौकार वसूल केला. दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज आहे. आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. आकाश दातकर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये लावला गेलाय. रायनेलचा पुढचा चेंडू ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र गती थोडीशी वाढवली या चेंडूवर. बॅट लवकर फिरवली, लवकर कमिट झाला. कोणतंही कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल येतो. इथून डॉट बॉल येणं, विकेट जरी मनीष आल्या नाहीत आणि डॉट बॉल आले तर मात्र पुन्हा एकदा तो दबाव बनू शकतो आणि पुन्हा या सामन्यामध्ये फलंदाजी करणारा संघ नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवलीवर एक दबाव बनवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकेल.
हो यावेळेस पिकअप स्ट्रोक इन टू द गॅप. आउटफील्ड थोडी स्लो. शतक्षक कबीर पोहोचतोय. थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला येतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याचा मौका फलंदाजांना मिळतोय. रोहितचं कौतुक व्हायलाच हवं. पहिल्या षटकापासून त्याने ते फटके सजवलेले आहे. म्हणजे त्याला षटकार पसंत नाही आहे, त्याला चौकारांवर जास्तीत जास्त खेळायचं आहे आणि सातत्याने तसेच फटके रोहितच्या वतीनं पाहायला मिळालेले आहेत. नॅव्हिटेक रायडर्ससाठी धावसंख्या 37 झाले. 3 गडी बाद. ड्राईव्ह केलंय. इनसाइड आउटचा अंदाज होता पण लॉग आपला क्षेत्ररक्षक आहे. रायनल इतूर सुद्धा गोलंदाजीमुळेच ओळखला जातो. प्रहार चषकामध्ये त्याची गोलंदाजी दिल्ली धमाका विरोधात अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे आणि म्हणूनच सातत्याने त्याच्यावर संगमलक विश्वास ठेवत असतात. पाहूया आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. 1 विकेटचा रकाना रिकामी आहे आणि 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. षटकाचा धावसंख्या 38 झाले. जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 20 चेंडू 26 धावांची गरज आहे. या षटकावर नियंत्रण नॅव्हिटेक रायडर्स. कल्याण डोंबिवलीचा आतापर्यंत स्ट्रायकर सेंडला हर्षद ठोंबरे. पहिले 4 चेंडूवर 7 धावा आल्यात आणि आता हर्षद साडी हा बॉल असणार आहे. ओ हर्षद साडी फुल लेन डिलिव्हरी. बॅट फिरवली. कनेक्शन नाही आहे. फुटवर्क तेवढंसं प्रॉपर नव्हतं. चेंडू मात्र निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येणं गरजेचं असणार आहे NTW वॉरियर्ससाठी. ॲक्शन रिप्ले पाहूया tenniscricket.in वर. व्रिस्ट मोमेंट खूप चांगली यूज करतो रायनल. हा याम ॲक्शन आहे त्यामुळे थोडं सोपं जातं त्याला बाउन्सरवर कंट्रोल करणं आणि तेच कंट्रोल त्याचा पाहायला मिळेल. पण यावेळेस फुल लेन बॉल होता. पाय पकडण्याचा प्रयत्न बघा. यावेळेस कटर होता आणि हा जो फटका सजवायचा होता तो मिड विकेटला, पण मात्र यष्टीरक्षकाला चकमत बॉल जातो लॉंग स्टॉपला. मी त्यात लेग बाईटच्या या 4 धावा. नशीब भाग्यशाली राहिला रोहित पाटील. यावेळेला 2 क्षेत्ररक्षक होते. यष्टीरक्षकाच्या मागे मात्र दोघांमधला जो गॅप होता आउटफील्ड यष्टीरक्षकाच्या मागे थोडंसं फास्ट झालं. तिथून चेंडूने वेग धारण केला आणि सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन क्लिअर केली. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळते शरीराचा वेध घेतला होता मात्र तिथून देखील हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना 4 धावा मिळतात. नशिबाच्या या 4 धावा. आव्हान आता थोडंसं सोपं होणार आहे नॅव्हिटेक रायडरसाठी. धावसंख्या स्कोर कार्डवर या 4 धावांच्या बरोबरनेच धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. 42 धावा. 3 षटकांचा केस संपलाय. आता समीकरण असेल या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायचे असतील 22 आणि त्यासाठी चेंडू असणार आहेत 18 चेंडू 22 धावांचं समीकरण आहे. परंतु म्हणजे सामना अद्याप संपलेला नाही आहे. इथून देखील उलटफेर होऊ शकतात. चला पटापट टीम मिटिंग घेऊ नका. NTW वॉरियर्स आपल्याला विनंती आहे फार वेळ टीम मिटिंग नको आहे. आपल्याला त्वरित पुढच्या 3 षटकांना सुरुवात करायची आहे. 42ला 3 आहेत. 18 चेंडू 22ची गरज आहे. या स्पर्धेमध्ये धावा वाचवलेल्या आहेत. ज्या पद्धतीने आपण क्रिकेटचा खेळ पाहिला तर पाहूया 18 चेंडूत 22 धावा होत आहेत का. कुठल्या गोलंदाजावर तो विश्वास ठेवला जातोय. 18 बॉलमध्ये 22. NT वॉरियर्स विरुद्ध नॅव्हिटेक कल्याण डोंबिवली या 2 संघांच्या दरम्यान आज 4था दिवस. क्रिकेटचा हा सोहळा निरंतर 4थ्या दिवसामध्ये दाखल झाला. टिंगरे सरकार चषक सातत्याने प्रत्येक पर्वामध्ये प्रत्येक हंगामामध्ये लोकांना सर्व क्रीडा रसिकांना खेळाडूंना भरपूर उत्कंठ असते. महाबाप प्रेक्षक ऑनलाईन देखील मोठ्या संख्येने जोडलेले असतात. त्या सर्वांचं स्वागत आहे. 18 बॉलमध्ये 22. चला फार वेळ घेऊ नका. विनंती आहे सातत्याने ह्या सूचना दिल्या जात आहेत. प्रत्येक सामना निर्धारित वेळेत आपल्याला पूर्ण करायचा आहे त्यामुळे थोडंसं वेळेचं बंधन आहे आणि ते काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे. रोहित पाटील 9 बॉलमध्ये 21 वर खेळतोय. हर्षद ठोंबरेने 2 चेंडू फेस केलेत. अद्याप एकही धाव त्याच्या खात्यामध्ये नाही आहे. 4थ्या षटकाला होते सुरुवात. हर्षद ठोंबरे ऑन स्ट्राईक. साहिल पाटील. रोहित पाटील स्ट्रायकर एंडला आहेत. 21 वर त्यांचा खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. अगोदर खूप जास्त कमिट झालेले आहेत आणि त्याचमुळे तुमच्या शरीराचं संतुलन चुकलं तर मग डॉट बॉल येणार आणि तेच पाहायला मिळालं. नरेशजी सावंत आणि प्रमोदजी म्हात्रे यांनी संघ बांधलेला आहे नॅव्हिटेक रायडर्स नवी मुंबई. तसेच वेलिंग्टन ट्रॉट्रिक्स नितीनजी वारे आणि अविनाश ठाकूर चव्हाण सर यांच्या वतीनं NTW वॉरियर्स मीरा बेंद्रा संघ बांधलाय. 17 चेंडू 22ची गरज. धीम्या गतीचा बॉल ऑफस्टमच्या बाहेर पिच केला. आवाक्यात होता पण तो अटेम्प्ट केला नाही असंच कुठेतरी पंच दर्शवत आहेत. डॉट बॉल येतोय आणि हे डॉट बॉल खूप इम्पॉर्टंट आहेत. पहिले 2 बॉलवर अधिराज्य साहिल पाटीलचं. आलेले डॉट बॉल पुन्हा एकदा दबाव निर्माण करू शकतात. पहिल्या चेंडूवर इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न होता तिथे तो बीट झाला. त्यानंतरचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर होता. फॉलो करण्याचा प्रयत्न. पहिले 2 चेंडू निर्धाव आले. त्यानंतर लो फुल टॉस हवेत खेळलाय. इथे संधी आहे. झेल टिपलाय. पहिल्या 2 बॉलवर धावा आल्या नव्हत्या त्यामुळे या बॉलवर धावा येणं गरजेचं होतं. प्रयत्न केला. झेल टिपलाय. फलंदाज बाद. 42ला 4 4था धक्का. आपण इतिहास
वाचायला नाही तर रचायला आलोय. त्यामुळे मागच्या षटकामध्ये जरी माझ्यावर प्रतिहल्ला चढवला होता फलंदाजांनी, पण या षटकामध्ये माझं काम अचूक करीन असंच पुढे साहिल का हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता. बॅटस्विंग चांगली होती, पूर्ण बॅट वर्तुळाकार फिरली, पण कनेक्शन बॅटच्या मध्यावर झाला नाही. पण जो खेळ अपेक्षित होता रोहित पाटीलचा तो संघाला मिळालेला आहे आणि तो डाव अर्धवट सोडून आता रोहित पाटील पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने चांगला खेळ. 12 चेंडूमध्ये 21 धावांचं कॉन्ट्रीब्युशन नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवली संघासाठी दिलं आणि आता सामन्यामध्ये रंजकता वाढलेली आहे, कारण बॉल शिल्लक आहेत 15 आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. 15 चेंडू 22 धावांची गरज. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये करण धुळे या क्रमांकावर खूप कमी वेळा मी पाहिलाय. खरं तर स्ट्रायकर म्हणून त्याची ती भूमिका असते, मग तो घरचा संघ असू द्या किंवा मग तो व्यावसायिक संघ असू द्या, तो नेहमीच स्ट्रायकर ही भूमिका अदा करतो. पण आता संघाला व्यवस्थित ओळखलं तर ती जागा करणची मधल्या फळीत बनते असंच कदाचित जितू शेलार यांना वाटत असावं. पण पाहूया आता तारणहार करण धुळे बनतोय का. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल, ऑफस्टमच्या बाहेरची पिचिंग, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ, व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव वाढते, धावसंख्या पोहोचते एका धावेच्या मदतीनं 43 धावा. ADW वॉरियर्स कडून गोलंदाजीसाठी आल्यानंतर महत्त्वाच्या षटकामध्ये सुरुवातीचे काही चेंडू निर्धाव टाकले गेले, त्याच्यानंतर विकेट आली. परंतु यावेळेला थोडंसं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी केला, त्यामुळे एक्स्ट्रा धावा आले. या एक्स्ट्रा धावा इथे खर्च करून चालणार नाही आहे, कारण सामना एका वेगळ्या स्थितीमध्ये गेला. अशा वेळेला मार्जिन ऑफ एरर 0 ठेवणं गरजेचं आहे. या चुका टाळायच्या आहेत, या चुका टाळायच्या आहेत. मार्जिन ऑफ एररचा मी उल्लेख केला मनीष, आणि त्यानंतर लगेचच अजून एक वाईट बॉल येतोय. यश टिकवणं वाटतं तितकं सोपं नाही आहे आणि त्याचमुळे सुरुवात साहिलची या षटकात जरी चांगली राहिली, पण आता मध्यंतरामध्ये ज्या गोष्टी नको आहेत त्या गोष्टी त्याच्या वतीनं घडत आहेत. म्हणूनच कबीर थोडी चर्चा करण्यासाठी पुढे आला. नक्कीच पाहूया त्या चर्चेचा फायदा होतोय का. 15 चेंडूत 20 धावांची गरज आहे. नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवलीला 44 धावा 4 गडी बाद. चौथ्या षटकात 3 बॉल्स डिलिव्हर झालेले आहेत. नेक्स्ट बॉल साहिल, धीम्या गतीचा बॉल, सापळा रसला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आणि कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. करण धुळेचा खेळ संपला 0वर. मनीष, मागचे 2 वाईट कदाचित रणनीतीचा भाग होता का. आता कुठेतरी मला असा विचार करायला लागतो, कारण 2 वाईट टाकले आणि त्यानंतर हा चेंडू फसव्या पद्धतीने टाकला, ज्यामध्ये करण धुळेला फसवलं गेलं. 0चा चष्मा घालून करण धुळे माघारी पडतोय. विकेट आले. 44ला 5वा धक्का बसतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूया. करण धुळे क्रमांक, मी ती चर्चा केली होती, करण धुळे पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर खूप चांगला खेळ देतो, पण मधल्या फळीत येत असताना मात्र कुठेतरी तो मनासारखा क्रमांक मिळाला नाही तर खेळ गडबडतो. पण आता करण बाद झाले, त्यांनी करणची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विकास पोहोचतायत. 14 चेंडूत आतापर्यंत 20 धावांची गरज आहे. साहिलने खूप चांगलं पुनरागमन करून दाखवलंय. साहिलच्या नावावर आतापर्यंत विकेट्स आहेत या डावातल्या. साहिलच्या विकेट्स आपण tenniscricket.in च्या माध्यमातून पाहूया. सुरुवात खूप चांगली राहिली फलंदाजाची, म्हणजे जितू शेलारची. रोहितची देखील तितकीच चांगली सुरुवात पाहायला मिळाली. दोघांनी चांगला खेळ सादर केला आणि साहिल पाटीलने आतापर्यंत 5 विकेट्स घेतलेल्या आहेत. तर 5 कंप्लीट केलेला आहे साहिल पाटीलने. 18 धावा खर्च केल्या आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे त्याच्या या डावातला. पुनरागमन चांगलं आहे NTW वॉरियर्सचं. धावसंख्या 44, 5 गडी बाद. विकास पाटील स्ट्रायकर्स एंडला. फुल लेन बॉल ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ आहे, सर्कलच्या आतमध्ये सिंगल होईल कंप्लीट. एक धाव वाढते एका धावेची वर. धावसंख्या 45. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 13 चेंडू आणि 19 धावा. कमालीची गोलंदाजी साहिल पाटीलने केली. 5 विकेट आज गोलंदाज प्रभावी गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. 5 विकेट त्याने घेतल्या, काही धावा खर्च केल्या. 13 चेंडू 19चं समीकरण आहे. ओरजी विकेटने पुढचा चेंडू पुन्हा खोलवर डब्याचा चेंडू टाकलाय, प्लेस केला ऑल साईडला. अलॉंग दी कार्पेट बॉल चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरून येईल तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. बरोबरच या षटकाचा खेळ संपणार आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 64चा पाठलाग करत असताना नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवली 47 धावा 5 गडी बाद. 12 चेंडू शिल्लक आहेत. 17 धावा बनवायच्या आहेत. मात्र सामना पुन्हा एकदा एका रोमहर्षक स्थितीमध्ये जातोय. वेळेचं बंधन आहे, फार वेळ घेऊ नका. टीम मीटिंग नकोय. NTW वॉरियर्स आपल्यासाठी आम्ही विशेषतः सूचना देतोय, विनंतीपूर्वक सूचना आहे की फार वेळ घेऊ नका. 12 चेंडू 17 धावा. मनीष, काय सांगता येईल? काय सांगता येईल, प्रत्येकाला वाटते की हा सामना शेवटच्या बॉलवर जावा. अजून आपण काहीच सांगू शकत नाही. मॅचेस अशा रंगतदार झाल्या पाहिजे. बघा, नेव्हिटेक रायडर्स खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे, पण मागचं षटक जे आहे ते साहिलचं खूप चांगलं राहिलं NTW वॉरियर्ससाठी. आणि म्हणूनच आता या पुढचं षटक तसं झालं
तर मग तो फायदा NTW वॉरियर्सचा. पण एका बाजूला आपण पाहिलं तर हर्षद थोडासा वेळ घेतोय, त्याला कमी मोका आतापर्यंत मिळालेला आहे. विकासला एक मोका मिळाला, त्याने एकदा कंप्लीट केली. तर या दोन फलंदाजांवर देखील तितकंच अवलंबून आहे नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवलीसाठी. तर त्याचमुळे आता हे षटक मला असं वाटते 6व्या षटकापेक्षा या षटकाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि म्हणूनच बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा रायनल इतुरलाच बोलवण्यात आलेलं आहे. फार एंडनं स्ट्रायकर्स एंडला विकास पाटील 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग, थर्ड मॅन, पॉइंट, मिड ऑन, बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. फुलटॉस आहे, ड्राईव्ह केलंय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल होते, कंप्लीट बॉल कलेक्ट केलाय, थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला एक धाव मिळते. जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 16ची गरज. 11 चेंडू 16 धावा. या षटकावर बरीच समीकरणं निर्भर असणार आहेत. रायनलचं हे षटक जर प्रभावी राहिला, इथे काही निर्धाव चेंडू आले, एखादी विकेट मिळाली तर मात्र या षटकानंतर तो पुन्हा एकदा तो दबाव, ते दडपण निर्माण होऊ शकेल. मात्र दुसऱ्या बाजूने हर्षद जो फलंदाजीसाठीच जाणला जातो, एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. पायावर टाकलेला बॉल बॉटमॅनचा वापर करत असताना फ्लिक केलाय, लॉंग लेगला जाईल चेंडू, क्षेत्ररक्षक पोचेल तोपर्यंत 2 धावा हर्षदच्या खात्यामध्ये येत आहेत आणि आता समीकरण आहे 10 चेंडू 14 धावा. मनीष, एक मोठ्या फटक्याची गरज आहे या सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूने NTW वॉरियर्सला प्रत्येक निर्धाव चेंडू खूप महत्त्वाचा असणार आहे. सवयीप्रमाणे आपण LBWची अपील करतो, त्याचमुळे LBWची अपील होते, पण पंच देखील काहीच करू शकत नाही. तुम्ही फक्त अपील केली, पण अपीलचा देखील फायदा होणार नाही. चला वेळेकडे लक्ष घाला. 10 चेंडू 14ची गरज आहे. हर्षद स्ट्रायकर साईडला 50 ओलांडलेली आहे. नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवलीने पुढचा बॉल रायनल इतूर ओव्हर द विकेट. खूप जास्त शफल झाले, विकेट किपर चुकले. एक धावेचं महत्व आहे, पण या ठिकाणी महत्व कुठेतरी दुर्लक्षित केलं जाते. एक धाव इम्पॉर्टंट आहे. बॉल कलेक्ट झाला नाहीये, एक धाव धावून पूर्ण केलेली आहे. 22 तिथे एक धाव असेल, धावसंख्या 51. जिंकण्यासाठी आवश्यकता 13ची. या वळणावर तुम्हाला कोणत्याही चुका करून चालणार नाही आहेत. मार्जिन ऑफ एरर इथे 0च ठेवावा लागणार आहे. यष्टीरक्षक थोडासा गडबडला, लगेचच फलंदाजाने एक धाव पूर्ण केली. प्रत्येक निर्धाव चेंडू तुमच्यासाठी महत्त्वाचा आणि अशा वेळेला तुम्हाला तत्पर राहणं खूप गरजेचं आहे. 9 चेंडू 13ची गरज आहे. 51ला 5 आहेत. निंबा संघ सध्या डगआउटमध्ये आहे. हर्षद 5 बॉलमध्ये 4 वर खेळतोय. विकास पाटील सध्या स्ट्राईक एंडला आहे. ओ हो, फुल डिलिव्हरी, बॅट फिरवली आहे, कोणताही कनेक्शन नाही आहे. टाटा बाय बाय केलंय चेंडूने. या चेंडूने विकास पाटीलला विचारलं असेल, हाय हॅलो, दुपारच्या जेवणाची काही तयारी केली आहे का? एवढ्या सहजतेने निघून गेलाय. डॉट बॉल, 8 चेंडू 13 धावा. व्हॉट अ मॅच, फॅन्टॅस्टिक मॅच. प्रेक्षकांसमोर हे दोन संघ घेऊन आलेले आहेत, NTW वॉरियर्स आणि नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवली. 51 धावा, 5 गडी बाद. पुढचा बॉल रायनर ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल, हा नो बॉल आहे अँड ही मिस्टेक त्रास देऊन जाईल NTW वॉरियर्सला, कारण मोक्याच्या क्षणाला चूक करून चालत नाही. होत्याचं नव्हतं व्हायला, नव्हत्याचं होतं व्हायला. क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ लागत नाही. हा मिळतोय 3 धावांचा बोनस नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवलीला. 3 धावांचा बोनस मिळाला आणि बरोबरच पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. मनीष, हायम ॲक्शन असण्याचे काही वेळा हे दुष्परिणाम होतात. बॉल आता तो निसटू शकतो आणि तसंच काहीच इथे गोलंदाजाच्या बाबतीत झालं, ज्यावर 3 धावांचा बोनस मिळाला. मात्र पुढचा चेंडू मुक्तपणे खेळण्याची संधी असेल, कारण फ्री हिट आहे. 8 चेंडू 10 धावांची गरज आहे. विकास पाटील या चेंडूवर मोठा फट खेळणार का? प्रयत्न तर केला होता, मात्र गती थोडीशी वाढवली. क्षेत्ररक्षक थोडासा गडबडतोय. आकाश दातकरच्या हातातून चेंडू निसटला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज इथे बाद होईल. बरोबरच लेग बायची खून मिळते. 1 धाव इथे मिळणार आहे. समीकरण आता आपल्या समोर आहे. या एकेरी धावे बरोबरच धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. बिझी क्रिकेट आणि त्यामुळेच या क्रॅम्प्स येतात. व्यवस्थित आपण फिटनेसकडे लक्ष देत नाही. आणि एक तर गोष्ट कित्येक वेळा तुम्ही ऐकली सुद्धा असेल की नेवर ट्राय ऑन फ्री हिट किंवा नेवर ट्राय ऑन मिसफील्ड. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कधी कधी काही गोष्टी तुम्हाला सांभाळाव्या लागतात. तुमचा स्कोर कार्ड काय आहे? जर तुम्हाला जास्त डिफरन्स नाही दिसत आहे तर तुम्हाला त्या रिस्क घ्यायची गरज नसते, पण ती रिस्क घेतली गेली. मोठा फटका खेळला, चला मोठा फटका खेळणं स्वाभाविक आहे. फ्री हिटचा बॉल आहे, पण मिसफील्डवरती दुसरी धाव घेणं गरजेचं होतं का? तर ती धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि तो भुर्दंड बसलेला आहे. 7 चेंडू 9 धावांची गरज, कंपल्सरी चेस. त्याचमुळे आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. सौरभ म्हात्रे स्ट्रायकर्स एंडला आहेत. शेवटचा बॉल आहे आणि हा महत्त्वाचा बॉल घेऊन
रायनल इतूर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतो आणि हा महत्वाचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला सौरभ सज्ज होते. 7 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. NTW वॉरियर्स वर्सेस नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवली. सामना पूर्णपणे दोलायमान स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 7 चेंडू शिल्लक आहेत, 9 धावांची गरज. षटक क्रमांक 5 हा शेवटचा चेंडू आहे. ओ चांगला प्लेस केलाय बॉल कव्हर्समध्ये. एक धाव मिळते, सिंगल घेतली आहे. सेन्सिबल क्रिकेट यावेळेला दाखवलं सौरभने. स्वतःचं खातं उघडलं. शेवटच्या बॉलवर सिंगल मिळते. षटकाची होईल समाप्ती. 64चा पाठलाग करायचा होता. 5 षटकांचा खेळ संपलाय. 56ला 6. आता समीकरण येऊन पोहोचलंय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा बनवायचे आहेत 8. चला स्पीडअप करा, फार वेळ घेऊ नका. शेवटच्या 6 चेंडूंवर 8 धावांची गरज. टाइम संपलेला आहे, त्यामुळे पुढच्या 6 चेंडूसाठी NTW वॉरियर्स मीरा भाईंदर आपल्याला एक खेळाडू अतिरिक्त रूपाने 30 यार्ड वर्तुळामध्ये घ्यायचा आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत, 8 धावांची गरज आहे. टिंगरे सरकार चषकमध्ये तुम्हाला प्रत्येक पर्वात असेच सामने, हाय व्होल्टेज सामने पाहायला मिळतात. ही खासियत आहे. चला स्पीडअप गाईज. बघा 30 मिनिटांच्या वर तुम्ही गेलात तर मग प्रत्येक मिनिटामागे तुम्हाला पेनल्टी लावली जाऊ शकते. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. 6 balls and 8 runs required to win. मच निडेड विन फॉर बोथ साइड्स. आणि म्हणूया त्यासाठी प्रयत्न तर चांगलेच चालू आहेत दोन्ही संघांचे. आता नवीन गोलंदाज ज्याला भरवशाचा गोलंदाज म्हणून ओळखलं जातं असा लेफ्ट आर्म सीमर यश जाधव. बघा प्रत्येक मिनिटाला पेनल्टी आहे. NTW मीरा भाईंदर अशी सूचना मला आयोजकांच्या वतीनं मिळालेली आहे. त्याचमुळे बघा निकाल खूप महत्त्वाचा आहे, दोन्ही संघांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे, पण तितका वेळ घेतला जाणार नाही याची देखील काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. हर्षद 4 वर पोचलाय. सौरभ 1 वर खेळतात. यश जाधव या गोलंदाजावर भरोसा ठेवलेला आहे जय शेजवळने. आणि पाहूया तो भरोसा टिकवला जातोय का, कारण आता मच निडेड बीट जसा मी उल्लेख केला त्यासाठी कंपल्सरी चेस हा नियम आहे. म्हणजेच 8 धावा पूर्ण करायच्याच आहेत नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवली या संघाला. खूप चांगल्या चला मुख्य प्रवेशद्वारापाशी काही बाईक्स उभ्या आहेत, त्यांचे नंबर मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बाईक्स कृपया या साईडला करा. 2013 6786 630 आणि 1586 ज्या बाईक्सच्या नंबर आहेत आपण कृपया बाजूला करायच्या आहेत. 1586 630 6786 आणि 2013. 6 चेंडू 8ची गरज आहे. आत्मविश्वास हा तुमचा अलंकार असायला हवा. आणि पाहूया त्या अलंकाराची चमक या शेवटच्या षटकामध्ये कुठल्या संघाच्या खेळाडूंपासून पाहायला मिळते. यश जाधव लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टू राईटी बॅटर. सौरभ म्हात्रे 6 चेंडू जिंकण्यासाठी 8ची गरज. पहिला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक जयेश शेजवळ हा बनेल दर्शक. बॉल जातोय सीमारेषा पार. चेंडूवर केलं आक्रमण. चेंडू करतोय आकाश भ्रमण. सौरभच्या बॅटमधून हा टिंगरे सरकार षटकार. फुल लेंथ बॉल होता आणि यशच्या वतीनं तो चेंडू हाताळला गेला आणि तितकाच चांगला षटकार सौरभच्या वतीनं. अगदी पुढ्यात ठेवलेला बॉल, प्रॉपर एलिव्हेशन, प्रॉपर स्ट्रेंथ पाहायला मिळाली सौरभची. आणि पहिल्याच बॉलवर जवळपास निकाल स्पष्ट करण्याचा प्रयत्न. अजून डॉट बॉल येईल का, अजूनही सामन्यामध्ये खूप काही दडलेलं आहे का, चर्चा होऊ लागलेली आहे. आणि म्हणतात ना की जेव्हा तुम्ही पराभवाच्या छायेत असता तेव्हा प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडण्याची धमक तुमच्यामध्ये असायला हवी. आणि आता तेच काम यश जाधवच्या वतीनं पाहायला मिळालंय. मागच्या चेंडूवर षटकार आलाय. दबाव माझ्या गोलंदाजीवर दिसणार नाही आणि त्याचमुळे ती चांगली स्ट्रेंथ यशची पाहायला मिळाली. 4 चेंडू जिंकण्यासाठी 2ची गरज आहे. सामन्यामध्ये अजून खूप काही दडलेलं आहे, कारण जोपर्यंत शेवटची धाव पूर्ण होत नाही, शेवटचा बॉल डिलिव्हर होत नाही, तोपर्यंत निकाल येत नाही. And caught behind. Amazing talent by Yash Jadhav. अंडर प्रेशर बॉलिंग कशी असायला पाहिजे त्याचा उत्तम सादरीकरण यशच्या वतीनं. 3 चेंडू 2ची गरज. पहिल्या चेंडूवर षटकाराला, दुसरा चेंडू निर्धाव टाकला आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट मिळाली. 6 चेंडूमध्ये 9ची गरज होती, मात्र तिथून देखील षटकारानंतर देखील कमबॅक करून देण्याची जिद्द गोलंदाजांनी दाखवली. आता 3 चेंडू शिल्लक आहेत, 2 धावांची गरज आहे. सामना संपलेला नाहीये. सामना आवडला असेल तर टाळ्या वाजल्या पाहिजेत. वाह, काय चेंडू टाकला होता, फिरवला होता, बॅटची कड घेतली. यष्टीरक्षकाने तत्परता दाखवताना झेल टिपला. कहाणीमध्ये ट्विस्ट. सामना रोमहर्षक वळणावर पोहोचलाय. 3 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 2 धावा. कंपल्सरी चेस आहे. कुठल्याही चित्रपटाची सुरुवात चुकवली तरी चालेल, पण क्लायमॅक्स चुकवून चालत नाही. आणि म्हणूनच हा क्लायमॅक्स आहे या सामन्याचा. आणि क्लायमॅक्समध्ये खूप काही पाहायला मिळते. चढउतार नसले
तर मग क्रिकेटची मजा राहत नाही आणि तेच चढ उतार या सामन्यामध्ये सातत्याने पाहायला मिळालेले आहे. चला स्पीडअप करा, कारण ती मोमेंटम सुद्धा तुमची चुकते, ती रिदम आमची चुकते, त्याचमुळे आपण योग्य त्या वेळेस सामना संपवाल अशी अपेक्षा आम्हाला आहे. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 चिगरस. यश यादव पुन्हा एकदा लेफ्टी बॅटरसाठी, लेफ्टी वर्सेस लेफ्टी. त्याचमुळे आता फलंदाज देखील खूप चांगल्या पद्धतीनं आपला खेळ सादर करण्याची इच्छा बाळगतोय. जितू शेलार यांचा अनुभव त्यांनी लेफ्टी बॅटरला पाठवलंय, लेफ्ट ऑफ द विकेट. पण या ठिकाणी यश यादव, पण त्यांच्या वतीनं प्रयत्न चालू होते, पण आता प्रयत्न थांबलेत, कारण आल्याला पहिल्याच बॉलवर हिमांशूने खेचलाय दमदार षटकार. सामना संपलाय, सामना जिंकलाय नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवली. अभिनंदन. हार्ड लक टीम NTW वॉरियर्स मीरा भाईंदर. 3 चेंडू 2 धावांची गरज होती आणि त्यानंतर मात्र हा फिनिशिंग षटकार या ठिकाणी ठोकला गेला आणि बरोबरच सामना फिनिश झाला. 64चं लक्ष होतं आणि आता हा सामना जिंकत असताना आपलं आव्हान पुढच्या फेरीसाठी या ठिकाणी जिवंत ठेवले. मात्र NTW वॉरियर्स मीरा भाईंदर, आपलं देखील आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. खूप मोठा प्रवास पूर्ण करून आपण या स्पर्धेमध्ये आला. दोन्ही संघ चांगले खेळले. अंतिमतः नेव्हिटेक रायडर्सने बाजी मारली, 3 विकेट्सने हा सामना जिंकला आहे. मात्र NTW वॉरियर्सने देखील खूप चांगली लढत दिली, खूप चांगला सामना रंगला. आता यानंतर पुढच्या सामन्याला सुरुवात होणार आहे. मात्र आपण आता जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मनीष पाटील सर इथे आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. या सामन्याचा सामनावीर खेळाडू भावेश म्हात्रे ठरलेला आहे सामनावीर आणि त्याला आपण सन्मानित करणार आहोत आदरणीय सचिनदादा खांदवे यांच्या शुभ हस्ते. तर ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. नाट खेळ सन्माननीय सचिनदादा खांदवे यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत. टिंगरे सरकार चषकामध्ये खूप चांगला खेळ नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवली या संघाकडून पाहायला मिळालेला आहे. अभिनंदन भावेश, वेल प्लेड. आणि साहिल आपण यायचं आहे. साहिल पाटील NTW वॉरियर्स, आपण जे 5 कंप्लीट केले त्याबद्दल त्या डावाचा चेंडू तुम्हाला बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. भावेशला माहिती आहे, चर्चा करावी लागेल. चला साहिल आपण यायचंय. साहिल पाटील आपण या. आज 2 सामन्यामध्ये 2 फायफर्स, म्हणजे गोलंदाजांचा देखील दबदबा या कॉन्क्रीटच्या विकेटवर आहे. या अगोदर संकेत कंद आणि टिंगरे सरकार ग्रुपच्या वतीनं 1000 रुपयाचं बक्षीस, 500 रुपयाचं बक्षीस साहिल पाटील आणि तो चेंडू हा लक्षात राहील साहिल पाटीलसाठी, कारण सुरुवात साहिलच्या डावाची 2 षटकाराने झाली होती, पण त्यानंतर काय जबरदस्त बॉलिंग साहिल पाटीलची पाहायला मिळाली. अभिनंदन साहिल, पण हार्ड लक NTW मीरा भाईंदर. पुढील भविष्यातील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर 2 सामने